ज्ञानपेटिका आणि कालपुरुष ही एक मराठी रहस्यकथा आहे। ही कथा आहे एका तरुण इतिहासकाराची, ज्याला एक प्राचीन पेटी सापडते। या पेटीत बंद आहे कालपुरुष नावाचा एक शक्तिशाली आत्मा, जो दर रात्री एक गोष्ट सांगून एक प्रश्न विचारतो। योग्य उत्तराने इतिहासाचे रहस्य उलगडते, तर चुकीच्या उत्तराने स्मृती पुसली जाते। हा 200 रात्रींचा बौद्धिक आणि साहसी प्रवास आहे। कोकणची लाल माती पावसाने भिजून अधिकच गडद झाली होती। हवेत एक ओलसर मातीचा सुगंध दरवळत होता आणि दूर समुद्राच्या गाजेचा मंद ध्वनी एखाद्या पार्श्वसंगीतासारखा अव्याहतपणे ऐकू येत होता। याच निसर्गरम्य पण इतिहासाची अगणित रहस्य पोटात दडून बसलेल्या भूमीत रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका पडक्या वाड्याचे अवशेष एखाद्या वृद्ध तपस्व्यासारखे निश्चल उभे होते। या अवशेषांमध्येच डॉक्टर आदित्य देशमुख नावाचा एक तरुण इतिहासकार गेल्या 3 महिन्यांपासून तळ ठोकून होता। त्याचा चेहरा उन्हाने रापला होता, कपड्यांवर धुळीचे आणि चिखलाचे डाग होते, पण त्याच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती। ती चमक होती ज्ञानाच्या ओढीची, इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याच्या वेडाची। त्याचं ध्येय होतं शिलाहार राजवंशाच्या त्या दंतकथेतील ज्ञान भांडाराचा शोध घेणे, ज्याबद्दल अनेक जुन्या पोथ्यांमध्ये अस्पष्ट उल्लेख सापडत होते। आजचा दिवसही नेहमीसारखाच होता। सकाळपासून आदित्य आणि त्याचे स्थानिक मदतनीस उत्खननाचे काम करत होते। सूर्य डोक्यावरून कलू लागला होता आणि हाती काहीच लागत नसल्याने मदतनीसांच्या चेहऱ्यावरचा उत्साह मावळला होता। साब, आज काय नाही गावणार वाटतं, अंधार पडायच्या आत आवर्त घेऊया, एक वयस्कर मदतनीस म्हणाला। आदित्याने एक दीर्घ श्वास घेतला। निराशा त्याच्याही मनात डोकावत होती, पण त्याची जिद्द हार मानायला तयार नव्हती। फक्त हा एक खड्डा पूर्ण करूया मामा, तो म्हणाला आणि पुन्हा आपल्या कामाला लागला। तो वाड्याच्या मुख्य दरवाजाजवळच्या एका खड्ड्यात काम करत होता। त्याने फावडे उचलले आणि जमिनीवर अखेरचा घाव घातला, पण यावेळी नेहमीसारखा मातीचा भुसभुशीत आवाज आला नाही। खण! फावड्याचे पाते जमिनीतल्या कशाला तरी जोरात आदळले आणि एक धातूचा खडतरणीत आवाज त्या शांत वातावरणात घुमला। आदित्याच्या हातालाही एक जोरदार झटका बसला। त्याचे डोळे चमकले। थांबा, तो ओरडला। त्याच्या आवाजातील उत्साहाने सगळ्यांचे लक्ष वेधले गेले। त्याने फावडे बाजूला ठेवले आणि गुडघ्यांवर बसून हातानेच हळूवारपणे माती बाजूला सारण्यास सुरुवात केली। जसजशी माती दूर होत होती, तसतसा एक काळा गुळगुळीत पृष्ठभाग दिसू लागला। ते काहीतरी वेगळंच होतं। दगड नव्हता, वीट नव्हती। काळजीपूर्वक अर्धा तास खोदकाम केल्यानंतर ती वस्तू पूर्णपणे मोकळी झाली। ती एक पेटी होती, साधारण 2 फूट लांब आणि 1 फूट रुंदीची। तिचा रंग काळा होता, पण तो नेहमीच्या लोखंडासारखा नव्हता। त्यावर गंज चढलेला नव्हता, उलट एक विचित्र तलम चमक होती। संपूर्ण पेटीवर चक्रव्यूहासारखी गुंतागुंतीची नक्षी कोरलेली होती आणि मधोमध एका अशा लिपीत काही अक्षरे होती, जी आदित्याने आजवरच्या आपल्या कारकिर्दीत कधीच पाहिलेली नव्हती। सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे त्या पेटीला कुठेही कुलूप किंवा कडी कोयंडा नव्हता। ती पूर्णपणे बंदिस्त दिसत होती। काय आहे रे हे? एक मदतनीस कुतूहलाने म्हणाला। माहित नाही, आदित्य त्या पेटीवरून हात फिरवत जवळजवळ स्वतःशीच पुटपुटला। पण जे काही आहे ते खूप जुनं आणि महत्वाचं आहे। त्या रात्री आदित्य आपल्या तंबूत एकटाच बसला होता। बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती आणि रातकिड्यांचा किर्र आवाज येत होता। त्याच्या समोर एका लाकडी टेबलावर ती गूढ पेटी ठेवलेली होती। त्याने ती स्वच्छ केली होती, पण तिचे गूढ काही उकलत नव्हते। त्याने ती उचलून पाहिली, हलवून पाहिली, पण आतून काहीच आवाज आला नाही। त्याने त्या चक्रव्यूहावरची नक्षी फिरवण्याचा प्रयत्न केला, पण ती इंचभरही हलली नाही। तासांमागून तास उलटत होते। आदित्यची निराशा वाढत होती। हाती लागलेला हा खजिना कुलूपबंद नसूनही उघडता येत नव्हता। अखेर थकून त्याने आपले डोके खुर्चीच्या पाठीला टेकवले आणि डोळे मिटले। तंबूत फक्त पेट्रोमॅक्स दिव्याचा मंद प्रकाश आणि बाहेर पावसाचा आवाज। टन टन टन। त्याच्या जुन्या घड्याळ्याने मध्यरात्रीचे 12 ठोके दिले आणि 12वा ठोका पडताच एक अनपेक्षित घटना घडली। तंबूत अचानक एक विचित्र शांतता पसरली। पावसाचा आवाज बंद झाला होता। रातकिड्यांची किर्र किर्र थांबली होती। इतकेच नव्हे तर तंबूतील हवा अचानक थंडगार झाली होती। आदित्याने झटकून डोळे उघडले आणि त्याचे डोळे विस्फारले गेले। ती काळी पेटी, तिच्यावर कोरलेली ती गुंतागुंतीची नक्षी
आता एका मंद निळ्या प्रकाशाने चमकत होती. त्या पेटीतून एक मंद गुणगुणल्यासारखा आवाज येत होता, जणू काही आतून कोणीतरी मंत्र म्हणत असावे. आदित्य काही समजायच्या आत त्या पेटीवरचे चक्रव्यूहाची कडी आपोआप घर्र असा आवाज करत फिरायला लागली. क्लिक. एका क्षणात सर्व काही शांत झाले. पेटी उघडली होती. आदित्य श्वास रोखून पाहत होता, पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे आतून सोने, नाणे किंवा मौल्यवान वस्तू बाहेर आल्या नाहीत. बाहेर आला तो फक्त एक निळसार धूर. तो धूर एखाद्या सापासारखा वळवळत बाहेर आला आणि जमिनीवर न पसरता तसाच हवेत तरंगू लागला. हळूहळू तो एकत्र गोळा होऊ लागला आणि काही क्षणातच त्या धुराने एका मानवी आकृतीचे रूप धारण केले. ती आकृती पारदर्शक होती. तिच्या आरपार तंबूची दुसरी बाजू दिसत होती. तिला पाय नव्हते. तिचा खालचा भाग धुराच्या वलयात विलीन झालेला होता, पण तिचे खांदे, हात आणि चेहरा स्पष्ट दिसत होते आणि त्या चेहऱ्यावरचे डोळे ते तेजस्वी होते, जणू काही दोन निळे तारे चमकत असावेत. आदित्यच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. भीती आणि आश्चर्याच्या मिश्रणाने त्याचे शरीर दगडासारखे झाले होते. तेव्हा त्या धूसर आकृतीच्या ओठांमधून एक आवाज बाहेर पडला. तो आवाज कोणत्याही माणसासारखा नव्हता. तो खोल होता, भारदष्ट होता आणि त्यात हजारो वर्षांचे शहाणपण आणि थकवा समावलेला होता. अखेरीस किती युग लोटली या बंदिवासाला. आदित्यने कसेबसे स्वतःला सावरले. त्याने खुर्चीचा आधार घेऊन विचारले, कोण कोण आहात तुम्ही? त्या आकृतीने आपल्या तेजस्वी डोळ्याने आदित्यकडे पाहिले. मी कोण आहे याला महत्व नाही, मी काय आहे हे महत्वाचे आहे. काही मला वेताळ म्हणाले, काही ज्ञानी म्हणाले, पण मी आहे कालपुरुष, काळाचा साक्षीदार. कालपुरुष? आदित्यला हे सगळ्या विश्वसनीय वाटत होते. हो इतिहासकारा, तू डॉक्टर आदित्य देशमुख. तू ज्ञान भांडाराच्या शोधात आहेस. तुझं सत्य शोधण्याचे वेडच मला आवडले, त्यामुळेच या ज्ञानपेटिकेने तुला स्वतःला शोधू दिले. ज्ञानपेटिका? हो, ही पेटी ज्ञानाचे रक्षण करते आणि योग्य व्यक्तीच्या हातीच उघडते. मी तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत करू शकेन, पण माझी एक अट आहे. अट? कसली अट? आदित्यने धडधडता छातीने विचारले. कालपुरुषाने आपली अट आदित्य समोर मांडली. प्रत्येक रात्री एक कथा, एक प्रश्न, बरोबर उत्तराला एक सुगावा आणि चुकीच्या उत्तराला स्मृतीचा एक भाग गमावण्याची शिक्षा. आदित्यच्या डोळ्यासमोर त्याचे ध्येय तरळून गेले. हा मार्ग धोकादायक होता, पण ज्ञान भांडारापर्यंत पोहोचण्याचा हाच एकमेव मार्ग असू शकत होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि निश्चयपूर्वक म्हणाला, मी तयार आहे. कालपुरुषाच्या धुसर चेहऱ्यावर समाधानाची एक अस्पष्ट लहर उमटली. उत्तम, तर मग ऐक, आजची पहिली कथा. त्या क्षणी तंबूतील वातावरण बदलले. आदित्याला अचानक समुद्राच्या लाटा आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा आवाज ऐकू येऊ लागला, जणू तो त्या तंबूत नसून कोकणच्या एखाद्या वादळी किनाऱ्यावर उभा आहे. आणि कालपुरुष आपली कथा सांगू लागला. एका शूर कोळीराजा भैरवची, त्याच्या गुप्त भुयार मार्गाची आणि एका वादळी रात्री मदतीसाठी आलेल्या एका अनोळखी स्त्री आणि तिच्या आजारी मुलाची. कथेच्या शेवटी कालपुरुषाने भैरव समोर उभा राहिलेला तो भयानक पेच आदित्य समोर ठेवला. तर मग सांग आदित्य, त्या कोळीराजा भैरवने काय करायला हवे होते? आपले कर्तव्याचे पालन करून त्या स्त्री आणि तिच्या मुलाला मरू द्यायला हवे होते, की माणुसकी दाखवून आपल्या संपूर्ण गावाचा जीव धोक्यात घालायला हवा होता? बोल, तुझे उत्तर काय आहे? तो प्रश्न एखाद्या बाणासारखा आदित्यच्या काळजात घुसला. त्याच्या पहिल्याच परीक्षेची वेळ आली होती. कालपुरुषाचे ते तेजस्वी भेदक डोळे त्याच्या उत्तराची वाट बघत होते. संपूर्ण जगाचं वेळ जणू काय त्या एका क्षणासाठी थांबलं होतं. कालपुरुषाचा प्रश्न एखाद्या विशाल घंटेच्या नादासारखा त्या लहानशा तंबूत घुमत राहिला. बाहेरची भयानक शांतता आणि आत पेट्रोमॅक्सच्या दिव्याची थरथरणारी ज्योत यामुळे वातावरणातील गूढता अधिकच गडद झाली होती. आदित्य देशमुख दगडाच्या मूर्तीसारखा निश्चल बसला होता. त्याच्या मनात विचारांचे एक प्रचंड वादळ घोंगावत होते. एकीकडे एका राजाचे परमकर्तव्य होते, ज्यात शेकडो निष्पाप लोकांच्या प्राणांचे रक्षण दडले होते. एका चुकीच्या निर्णयाने संपूर्ण वस्ती रक्ताच्या थारोळ्यात बुडू शकली असती. तर्क, बुद्धी आणि राजधर्म हेच सांगत होते की राजा भैरवने कठोर होऊन त्या स्त्रीला नकार द्यायला हवा होता. एका जीवाच्या मोहात पडून अनेकांना मृत्यूच्या खाईत लोकणे हा अविचार होता. पण दुसरीकडे त्याच्या डोळ्यासमोर त्या असहाय्य आईचा चेहरा आणि तापाने फणफणणाऱ्या त्या निष्पाप बाळाची तडफड दिसत होती. माणुसकीचा धर्म काय सांगत होता? आपल्या डोळ्यांदेखत एका जीवाला मरताना पाहणे, जेव्हा त्याला वाचवण्याचा एक मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहे, हे कोणत्या धर्मात बसत होते?
राजा म्हणून जरी त्याचे कर्तव्य मोठे असले तरी एक माणूस म्हणून त्याची काही जबाबदारी नव्हती का? आदित्यला जाणवत होते की कालपुरुष केवळ त्याच्या ज्ञानाची नाही तर त्याच्या मूल्यांची आणि त्याच्या निर्णय क्षमतेची परीक्षा घेत होता. हे उत्तर केवळ हो किंवा नाही इतके सोपे नव्हते. त्यामागे एक भक्कम तात्विक बैठक असणे आवश्यक होते. त्याने एक दीर्घश्वास घेतला, स्वतःच्या विचारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. राजा म्हणजे काय? तो केवळ शासक नसतो, तो पालक असतो. आणि पालकाचे कर्तव्य असते आपल्या सर्व मुलांचे रक्षण करणे. जर एका मुलाला वाचवताना बाकीची मुले धोक्यात येत असतील तर त्याला एक अतिशय कठीण पण गरजेचा निर्णय घ्यावाच लागतो. त्याच्या मनात उत्तराची दिशा स्पष्ट झाली. त्याने आपली नजर स्थिर केली आणि कालपुरुषाच्या त्या तेजस्वी भेदक डोळ्यात पाहिले. आता त्याच्या चेहऱ्यावर भीती किंवा गोंधळ नव्हता, तर एक प्रकारचा निश्चय होता. माझे उत्तर तयार आहे. आदित्यचा आवाज सुरुवातीला किंचित थरथरला, पण लगेचच तो स्थिर आणि ठाम झाला. कालपुरुषाची धुसर आकृती शांतपणे त्याच्याकडे पाहत होती, जणू काही त्याला कोणताही घाई नव्हती. माझ्या मते, आदित्यानं सुरुवात केली, राजा भैरवने त्या स्त्रीला मदत करण्यास नकार द्यायला हवा होता. त्याने एक क्षण थांबून समोरच्या प्रतिक्रियेचा अंदाज घेतला, पण कालपुरुषाच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. आदित्य पुढे म्हणाला, हे बोलणे अत्यंत क्रूर आणि अमानवी वाटेल. एक निष्पाप जीव वाचवण्याची संधी असूनही ती नाकारणे हे कोणत्याही संवेदनशील माणसासाठी वेदनादायीच असेल. राजा भैरवला आयुष्यभर त्या निर्णयाची बोच लागून राहिली असती, पण राजाच्या सिंहासनावर बसताना त्याला केवळ आपल्या भावनांचा नाही तर आपल्या प्रजेच्या भवितव्याचा विचार करावा लागतो. त्याचे पहिले आणि सर्वश्रेष्ठ कर्तव्य हे त्याच्या समाजाप्रती, त्याच्या राज्याप्रती असते. एका अनोळखी व्यक्तीसाठी जिच्याबद्दल काहीही माहिती नाही, तिच्यासाठी संपूर्ण वस्तीचा विश्वास आणि सुरक्षा पणाला लावणे हा अविचारीपणा ठरला असता. राजाचा धर्म हा बहुजनांच्या हिताचा आणि रक्षणाचा आहे. त्यामुळे एका जीवाची संभाव्य आहुती देऊन शेकडो जीवांचे रक्षण करणे हेच त्या परिस्थितीत त्याचे अंतिम कर्तव्य होते. आपले बोलणे संपवून आदित्य शांत झाला. त्याने आपले तर्कशास्त्र मांडले होते. आता चेंडू कालपुरुषाच्या कोर्टात होता. त्याचे तर्क बरोबर होते की चूक हे कळायला काही क्षण लागणार होते. ते काही क्षण त्याला युगांसारखे वाटत होते. कालपुरुष काही क्षण स्तब्ध राहिला. मग त्याच्या दुसऱ्या चेहऱ्यावर जिथे ओठ असावेत तिथे एक सूक्ष्म स्मितहास्य उमटले. ते थंड नव्हते, तर त्यात एक प्रकारची मान्यता होती, जणू काही एखाद्या गुरुला आपल्या शिष्याचे उत्तर आवडले असावे. योग्य, तुझं उत्तर योग्य आहे इतिहासकारा. तू भावना आणि कर्तव्य यांतील सीमारेषा अचूक ओळखलीस. नेता होण्यासाठी हृदयावर दगड ठेवून निर्णय घेण्याची क्षमता असावी लागते. तू केवळ प्रश्नाचे वरवरचे उत्तर दिले नाहीस, तर त्यामागील तत्वज्ञान समजून घेतलेस. आदित्याने सुटकेचा एक मोठा निश्वास सोडला. त्याच्या अंगावरचा मनावरचा सर्व ताण जणू वितळून गेला. तो पहिल्या परीक्षेत उत्तीर्ण झाला होता. या तुझ्या यशाचे बक्षीस म्हणून, कालपुरुष म्हणाला, मी तुला तुझ्या ज्ञानभांडाराच्या शोधातील पहिला धागा देत आहे. असे म्हणत कालपुरुषाने आपला पारदर्शक हात पुढे केला. त्याच्या बोटातून एक निळ्या रंगाचा प्रकाश किरण निघाला आणि विजेच्या लोळासारखा वेगाने आदित्याच्या टेबलावर पसरलेल्या नकाशावर जाऊन आदळला. आदित्याने जिथे शिराहर साम्राज्याची प्रमुख बंदरे आणि गावे चिन्हांकित केली होती, त्या नकाशावर एका जुन्या आता विस्मृतीत गेलेल्या बंदराच्या खुणेजवळ एक नवीन चिन्ह आपोआप कोरले गेले. ते चिन्ह होते एका निष्पर्ण वटलेल्या वृक्षाचे. एक आदित्य, कालपुरुषाचा आवाजात एका मार्गदर्शकासारखा वाटत होता. जुन्या बंदराच्या वेशीवर जिथे समुद्राची खारी हवा देवदाराच्या फांद्यांना झोडपते, तिथे एक वटलेला वृक्ष शतकानुशतके उभा आहे. त्याच्या पोकळ मुळांमध्ये एक दगड आहे, ज्यावर लाटांचे चिन्ह कोरले आहे. तो साधा दगड नाही, ते तुझ्या प्रवासाचे पहिले प्रवेशद्वार आहे. एवढे बोलून कालपुरुषाची धुसर आकृती हळूहळू विरळ होऊ लागली. निळा प्रकाश मंदावत गेला आणि काही क्षणातच तो पुन्हा त्या काळ्या पेटीत धुराच्या लोटासारखा शोषून गेला. क्लिक. पेटीचे झाकण आपोआप बंद झाले. तिच्यावरची निळी चमक नाहीशी झाली. सर्व काही पूर्वीसारखे शांत झाले. आदित्य काही क्षण त्याच अवस्थेत बसून राहिला. हे स्वप्न होते की सत्य तेच त्याला कळेना. त्याने हळूच उठून त्या नकाशाजवळ गेला. वटलेल्या वृक्षाचे ते चिन्ह तिथे स्पष्टपणे दिसत होते. हा भास नव्हता. त्याच्या प्रवासाला एक दिशा मिळाली. एक ठोस सुगावा त्याच्या हाती लागला होता. जुन्या बंदराच्या वेशीवर. त्याने मनातल्या मनात ते शब्द घोळवले. त्याला ते ठिकाण शोधावे लागणार होते. त्या रात्री आदित्याला झोप लागली नाही. त्याच्या मनात एकाच वेळी आनंद, उत्साह आणि उद्याच्या आव्हानांची धास्ती होती.
कालपुरुषासोबतचा त्याचा हा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. दुसऱ्या रात्री कालपुरुष कोणती कथा सांगणार होता आणि कोणता अवघड प्रश्न त्याच्यासमोर ठेवणार होता. एका अज्ञात रहस्याचा दरवाजा आता उघडला होता आणि आदित्य देशमुख त्या दरवाजाच्या उंबरठ्यावर उभा होता. पहिली रात्र एखाद्या अद्भुत अविश्वसनीय स्वप्नासारखी सरून गेली होती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आदित्याला जाग आली तेव्हा त्याच्या टेबलावरील नकाशावर कोरलेले ते वठलेल्या वृक्षाचे चिन्ह त्याला सांगत होते की जे काही घडले ते वास्तव होते. त्याच्या हातात आता एक ठोस सुगावा होता. जुन्या बंदराच्या वेशीवर कालपुरुषाचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. त्याने लगेच आपल्या जुन्या नकाशांचे आणि शिलाहारकालीन बंदरांच्या नोंदी असलेले ग्रंथ बाहेर काढले. अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर त्याने ते ठिकाण शोधून काढले. ते होते चौल, अलिबाग जवळचे एक ऐतिहासिक बंदर जे एकेकाळी व्यापाराचे मोठे केंद्र होते. आज ते गाव विस्मृतीत गेले होते, पण त्याचे अवशेष अजूनही इतिहासाची साक्ष देत होते. आदित्यने वेळ न दवडता आपली जीप काढली आणि चौलच्या दिशेने निघाला. त्याचे हृदय उत्साहाने आणि अपेक्षेने धडधडत होते. तो त्या जुन्या बंदराच्या परिसरात पोहोचला तेव्हा दुपार टळून गेली होती. तिथे आता पडक्या वाड्यांचे अवशेष, जुन्या मंदिरांचे स्तंभ आणि समुद्राच्या खारी हवेने झिजलेले दगड एवढेच शिल्लक होते. त्याने स्थानिक लोकांकडे वठलेल्या वृक्षाबद्दल चौकशी केली. सुरुवातीला कोणीच काही सांगू शकले नाही, पण एका वयस्कर मच्छीमाराने त्याला एका टेकडीकडे बोट दाखवले. तिथं हाय बघा एक म्हातारा झाड, तो म्हणाला. आमचे आजा पणजा सांगायचे की ते झाड त्यांच्या बी पहिलेपासून तिथंच आहे. कुणीतरी त्याला भूत झाड बी म्हणतं. आदित्याच्या मनात उत्साहाची एक लहर संचारली. तो त्या टेकडीच्या दिशेने वेगाने चालू लागला आणि तिथे समुद्राच्या अथांग पार्श्वभूमीवर तो वृक्ष एकटाच उभा होता. निष्पर्ण, वाकलेल्या फांद्या आणि वादळ वाऱ्याने पोकळ झालेले त्याचे खोड. तो एखाद्या योद्ध्यासारखा दिसत होता, ज्याने अनेक शतके पाहिली होती. कालपुरुषाच्या सांगण्याप्रमाणे आदित्याने त्या वृक्षाच्या मुळांशी शोध घ्यायला सुरुवात केली. जाडझूड जमिनीवर पसरलेल्या मुळांच्या जाळ्यात अनेक दगड अडकले होते. त्याने एक एक दगड बाजूला सारला आणि मग त्याला तो सापडला. एक काळा गुळगुळीत दगड ज्यावर समुद्राच्या लाटांचे एक सुंदर नक्षीकाम कोरलेले होते. ते चिन्ह इतके जुने वाटत होते तरीही स्पष्ट दिसत होते. त्याने तो दगड उचलला. तो अपेक्षेपेक्षा जड होता. त्याने तो फिरवून पाहिला. दगडाच्या खालच्या बाजूला एका अतिशय प्राचीन देवनागरी लिपीत फक्त एकच शब्द कोरलेला होता, सुवर्णदुर्ग. सुवर्णदुर्ग, हरणेजवळचे प्रसिद्ध सागरी किल्ला. हा दुसरा सुगावा होता. ज्ञान भांडाराचा पुढचा धागा सुवर्णदुर्गाशी जोडलेला होता. आदित्यचा आनंद गगनात मावेनासा झाला. कालपुरुषाने दिलेला शब्द खरा ठरला होता. त्या रात्री आदित्य आपल्या तंबूत परतला तेव्हा त्याच्या मनात समाधान आणि पुढच्या रात्रीची उत्सुकता होती. त्याने तो लाटांचे चिन्ह असलेला दगड आपल्या टेबलावर त्या गूढ पेटी शेजारी ठेवला. मध्यरात्रीचे 12 ठोके पडले आणि ठरल्याप्रमाणे तंबूतील हवा थंड झाली. पेटीवर निळा प्रकाश चमकला आणि कालपुरुषाची धूसर आकृती त्यातून प्रगट झाली. तू पहिला टप्पा यशस्वीरित्या पार केलास इतिहासकारा. तुझी चिकाटी वाखाडण्याजोगी आहे. तुमच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झालं, आदित्य नम्रपणे म्हणाला. मार्गदर्शन करणे हे माझे काम आहे, त्यावर चालणे हे तुझे, कालपुरुष म्हणाला. पण लक्षात ठेव, प्रत्येक पुढचे पाऊल आधीच्या पाऊलापेक्षा कठीण असेल. आता आजच्या कथेसाठी तयार हो. ही कथा आहे पैठणच्या एका लोभी सावकाराची. आदित्य शांतपणे ऐकू लागला. तंबूतील वातावरण पुन्हा एकदा बदलले. आता त्याला एखाद्या गजबजलेल्या बाजारपेठेचा कोलाहल, लोकांची वर्दळ आणि नाण्यांचा छुनछुन आवाज ऐकू येऊ लागला. शालिवाहन काळात पैठण नगरीत धनपाल नावाचा एक अत्यंत श्रीमंत पण तितकाच लोभी सावकार राहत होता. त्याचा नियम होता, तो कोणालाही जामिनाशिवाय कर्ज देत नसे. एक दिवशी त्याच्या दारात एक तरुण शेतकरी आला. त्याचे नाव होते विठोबा. दुष्काळामुळे त्याचे शेत जळून गेले होते आणि त्याच्या लहान मुलीच्या लग्नासाठी त्याला पैशांची नितांत गरज होती. विठोबाचा आवाज, केविलवाणा. सावकार, देवासारखे धावून या. माझ्या लेकीचं लगीन मोडेल. जे काही तारण मागाल ते देईन, पण मला कर्ज द्या. कालपुरुष, धनपालने विचारले, तारण म्हणून तुझ्याकडे काय आहे? विठोबाकडे जमिनीचे कागदपत्र होते, पण दुष्काळामुळे त्या जमिनीची किंमत कवडीमोल झाली होती. धनपालने कर्ज देण्यास नकार दिला. तेव्हा विठोबा रडकुंडीला येऊन म्हणाला, माझ्याकडे अजून एक गोष्ट आहे सावकार, माझी दृष्टी. मी माझी दृष्टी तुमच्याकडे गहाण ठेवतो. जोपर्यंत मी तुमचे कर्ज फेडत नाही तोपर्यंत मी आंधळ्यासारखे जीवन जगेन.
मी स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घेईन. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. धनपालला आश्चर्य वाटले. असा विचित्र करार त्याने कधीच पाहिला नव्हता. पण त्याला यात फायदा दिसला. समाजात त्याची पत वाढणार होती की धनपाल सावकाराचा शब्द एवढा पक्का आहे की लोक आपली दृष्टीही त्याच्याकडे गहाण ठेवतात. त्याने अट मान्य केली आणि विठोबाला कर्ज दिले. विठोबाने वचन दिल्याप्रमाणे आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि तो तिथून निघून गेला. काही वर्षांनी राज्यात सुबत्ता आली. विठोबाने खूप कष्ट केले आणि तो सावकाराचे कर्ज व्याजासकट फेडायला आला. त्याने सर्व पैसे धनपालच्या पायाशी ठेवले. विठोबाचा आवाज आनंदाने, हे घ्या सावकार, तुमचे सर्व देणे. आता मला माझी दृष्टी परत करा. मला माझ्या डोळ्यांवरची पट्टी काढण्याची परवानगी द्या. पण धनपालच्या मनात लोक जागा झाला. विठोबाच्या प्रामाणिकपणाचा आणि कष्टाचा त्याला हेवा वाटला. तो दुष्टपणे हसून म्हणाला, कोणती दृष्टी, कसला करार? तू मला पैसे दिलेस, मी ते घेतले, पण दृष्टी गहाण ठेवण्याचा कोणताही करार आपल्यात झाला नव्हता. तुझ्याकडे काही लेखी पुरावा आहे का? मी तुला तुझी दृष्टी परत देणार नाही. तू आंधळाच राहणार. कथा थांबली. बाजारपेठेचा कोलाहल शांत झाला. कालपुरुषाने आपली भेदक नजर आदित्यवर रोवली. तर मग सांग आदित्य, त्या सावकार धनपालने जे केले ते केवळ नैतिकदृष्ट्या चुकीचे होते की कायद्याच्या दृष्टीनेही तो गुन्हेगार होता? लक्षात ठेव, त्या काळात कोणताही लेखी करार झाला नव्हता. न्याय फक्त पुराव्यांवर चालतो, शब्दांवर नाही. धनपालला कायद्याने शिक्षा होऊ शकत होती का? आदित्य पुन्हा एकदा विचारांच्या चक्रव्यूहात अडकला होता. एका बाजूला माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य होते, तर दुसऱ्या बाजूला कायद्याच्या चौकटीत पुरावा नावाचा सर्वात मोठा अडथळा होता. त्याचे उत्तर आता केवळ त्याच्या बुद्धिमत्तेची नाही, तर न्यायाच्या त्याच्या समजुतीचीही परीक्षा घेणारे होते. कालपुरुषाचा प्रश्न हवेत एखादा धारदार तलवारीसारखा लटकत होता. तो सावकार केवळ नैतिकदृष्ट्या चुकीचा होता की कायद्याच्या दृष्टीनेही गुन्हेगार होता? आदित्याच्या मनात विचारांचे द्वंद्व सुरू झाले. धनपालने केलेले कृत्य घृणास्पद होते, यात शंकाच नव्हती. त्याने एका प्रामाणिक माणसाच्या विश्वासाचा आणि असहाय्यतेचा गैरफायदा घेतला होता. नैतिकतेच्या कोणत्याही मापदंडानुसार तो एक नीच आणि दुष्ट माणूस होता. पण प्रश्न होता कायद्याचा. कायदा आणि नैतिकता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आदित्याने स्वतःला आठवण करून दिली. कायदा पुराव्यांवर चालतो, भावनांवर नाही. त्या काळात जेव्हा लेखी करारांचे महत्त्व नव्हते आणि सर्व व्यवहार तोंडी शब्दांवर चालायचे, तेव्हा न्याय कसा होत असेल? त्याने डोळे मिटले आणि त्या काळाचा विचार करू लागला. शालिवाहन काळात न्यायसभा कशा भरत असतील? राजा किंवा न्यायाधीश कशाच्या आधारावर निर्णय देत असतील? साक्षीदार? हो, साक्षीदार महत्वाचे होते. पण या प्रकरणात सावकार आणि शेतकरी यांच्यात जेव्हा करार झाला, तेव्हा तिथे कोणी तिसरा उपस्थित होता की नाही हे कालपुरुषाने कठेच सांगितले नव्हते. जर साक्षीदार नसतील तर विठोबा आपला दावा कसा सिद्ध करणार होता? धनपाल सावकार हुशार होता. त्याने बरोबर कायद्याची पळवाट शोधली होती. लेखी पुरावा आहे का? हाच त्याचा प्रश्न सर्व काही सांगून जात होता. पुराव्याअभावी केवळ एका शेतकऱ्याच्या शब्दावर विश्वास ठेवून न्यायालय एका प्रतिष्ठित सावकाराला शिक्षा कशी देणार? आदित्याला वाटले की त्याचे उत्तर नाही असेच असावे. कायद्याच्या चौकटीत धनपालला शिक्षा होऊ शकत नव्हती. पण मग त्याच्या मनात दुसरा विचार आला. कायदा म्हणजे केवळ नियम आणि कलम नसतात. कायद्याचा आत्मा असतो न्याय. जर एखादा कायदा न्यायाच्या मूळ संकल्पनेलाच हरताळ फासत असेल तर तो कायदा अपूर्ण नाही का? प्राचीन भारतात न्याय केवळ लेखी पुराव्यांवर अवलंबून नव्हता. धर्म, सत्य आणि परिस्थितीजन्य पुरावे यांनाही महत्त्व होते. विठोबाने अनेक वर्ष डोळ्यांवर पट्टी बांधून काढली होती. हे संपूर्ण गावाने पाहिले होते. हाच त्याच्या बाजूने सर्वात मोठा परिस्थितीजन्य पुरावा होता. त्याने आपली दृष्टी परत मागितली, याचा अर्थ ती त्याने गहाण ठेवली होती. कोणताही माणूस विनाकारण स्वतःला अंधत्व बहाल करणार नाही. त्याच्या विचारांना एक निश्चित दिशा मिळाली. त्याने डोळे उघडले. त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाची छटा होती. माझे उत्तर आहे की धनपाल सावकार केवळ नैतिकदृष्ट्याच नाही तर कायद्याच्या दृष्टीनेही गुन्हेगार होता आणि त्याला शिक्षा व्हायलाच हवी. आदित्य ठामपणे म्हणाला. कालपुरुषाने आपल्या धुसर भुवया उंचावल्या. जणू त्याला या उत्तराची अपेक्षा नव्हती. आदित्याने आपले स्पष्टीकरण दिले. हे खरं आहे की त्या दोघांमध्ये कोणताही लेखी करार झालेला नव्हता. पण कायदा केवळ कागदाच्या तुकड्यांवर अवलंबून नसतो. कायद्याचा मूळ उद्देश सत्य आणि न्याय प्रस्थापित करणे हा आहे. विठोबाने अनेक वर्ष डोळ्यांवर पट्टी बांधून जीवन व्यतीत केले होते. हे संपूर्ण गाव जाणत होते. हाच त्याच्या बाजूने सर्वात मोठा
आणि जिवंत पुरावा होता. त्याचा हा त्याग, त्याचे हे वर्तनच त्यांच्यातील तोंडी कराराला सिद्ध करत होते. या उलट धनपालचा लोभी स्वभाव आणि प्रतिष्ठा सर्वश्रुत होती. न्यायसभेने जर या सर्व परिस्थितीजन्य पुराव्यांचा विचार केला असता तर त्यांना सत्य सहज दिसले असते. प्राचीन भारतीय न्यायव्यवस्थेत धर्माला सर्वोच्च स्थान होते आणि विश्वासघात हा सर्वात मोठा अधर्म मानला जात असे. त्यामुळे पुराव्याअभावी धनपालला सोडून देणे हा न्यायाचा पराभव ठरला असता. आदित्य शांत झाला. त्याने आपला मुद्दा मांडला होता. आता सर्वस्वी कालपुरुषावर अवलंबून होते. कालपुरुषाची आकृती काही क्षण निश्चल राहिली. तंबूत पुन्हा एकदा ती गूढ शांतता पसरली. मग तो खोल भारदस्त आवाज घुमला. उत्तम, अतिउत्तम इतिहासकारा. कालपुरुषाच्या आवाजात कौतुकाचा सूर होता. तू कायद्याच्या शब्दांच्या पलीकडे जाऊन त्याच्या आत्म्याला स्पर्श केलंस. न्याय हा केवळ नियमांचा खेळ नाही तर सत्याचा शोध आहे हे तू ओळखलंस. तुझे उत्तर अगदी बरोबर आहे. आदित्याच्या जीवात जीव आला. त्याने दुसरी परीक्षाही यशस्वीपणे पार केली होती. आणि तुझ्या या बुद्धिमत्तेचे बक्षीस, कालपुरुष पुढे म्हणाला, हा घे पुढचा सुगावा. कालपुरुषाच्या हातातून निळा प्रकाश निघाला आणि आदित्याच्या टेबलावर ठेवलेल्या त्या लाटांचे चिन्ह असलेल्या दगडावर पडला. त्या दगडावर जिथे सुवर्णदुर्ग हे नाव कोरले होते त्याच्या खाली एक नवीन चित्र उमटले. ते चित्र होते एका सोन्याच्या विटेचे. सुवर्णदुर्ग आणि त्याखाली सोन्याची वीट. सुवर्णदुर्गाच्या पश्चिम तटावर कालपुरुषाचा आवाज मार्गदर्शकासारखा येऊ लागला. जिथे समुद्राच्या लाटा सर्वात जोरात आदळतात तिथे एक गुप्त दरवाजा आहे. तो दरवाजा उघडण्याची किल्ली कोणतीही चावी नाही तर एक विशिष्ट दगड आहे. तो दगड ओळखण्याची खूण म्हणजे भर दुपारी जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा त्या दगडाची सावली एका सोन्याच्या विटेसारखी दिसते. एवढे बोलून कालपुरुषाची आकृती नेहमीप्रमाणे हवेत विरवून गेली आणि त्या काळ्या पेटीत परत बंदिस्त झाली. आदित्य त्या दगडाकडे आणि त्यावर उमटलेल्या नवीन चिन्हाकडे पाहतच राहिला. सुवर्णदुर्ग, सोन्याच्या विटेसारखी सावली असलेला दगड. त्याचा पुढचा प्रवास निश्चित झाला होता. त्याला आता हरणेच्या सुवर्णदुर्गावर जायचे होते. पण त्याच वेळी त्याच्या मनात एक नवीन विचार आला. कालपुरुषाच्या कथा केवळ परीक्षा नव्हत्या तर तो त्यातून काहीतरी शिकवत होता. पहिल्या कथेतून त्याने कर्तव्याबद्दल शिकवले तर आजच्या कथेतून न्यायाबद्दल. हा केवळ खजिन्याचा शोध नव्हता तर हा ज्ञानाचा आणि आत्मपरीक्षणाचा प्रवास होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच आदित्याने आपली जीप सुवर्णदुर्गाच्या दिशेने वळवली. कोकणच्या वळणदार रस्त्यांवरून प्रवास करताना त्याच्या मनात काल रात्रीची कथा आणि मिळालेला नवीन सुगावा घोळत होता. सुवर्णदुर्गावर पोहोचल्यावर त्याच्यासमोर इतिहासाचा एक भव्य साक्षीदार उभा होता. समुद्राच्या लाटांना आणि अनेक वादळांना तोंड देत तो किल्ला आजही ताठमानेने उभा होता. आदित्याने किल्ल्याच्या पश्चिम तटाकडे मोर्चा वळवला. कालपुरुषाने सांगितल्याप्रमाणे त्या बाजूला समुद्राचा मारा प्रचंड होता. लाटा दगडांवर आदळून फुटत होत्या आणि त्यांचे तुषार उंच हवेत उडत होते. आता त्याला तो विशिष्ट दगड शोधायचा होता ज्याची सावली सोन्याच्या विटेसारखी दिसते. पण त्यासाठी त्याला भर दुपारची सूर्य बरोबर डोक्यावर येण्याची वाट पाहावी लागणार होती. तोपर्यंत त्याने त्या तटावरील प्रत्येक दगडाचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली. हा शोध सोपा नव्हता. तिथे शेकडो हजारो दगड होते. पण आदित्याची नजर एका गोष्टीसाठी तयार झाली होती, इतिहासाच्या गर्भात दडलेली रहस्य शोधण्यासाठी. वेळ हळूहळू सरकत होता आणि सूर्य आता आकाशाच्या मध्यभागी येऊ लागला होता. आदित्याची उत्सुकता आणि धगधग शिगेला पोचली होती. त्याला तो दगड सापडणार होता का? आणि त्या दगडामागे दडलेला तो गुप्त दरवाजा त्याला ज्ञान भांडाराच्या आणखी जवळ घेऊन जाणार होता का? सूर्य आता बरोबर माथ्यावर तळपत होता. सावल्या लहान होऊ लागल्या होत्या आणि आता वेळ आली होती त्या सोन्याच्या विटेचा शोध घेण्याची. सूर्य आता आकाशाच्या बरोबर मध्यभागी आला होता. सुवर्णदुर्गाच्या पश्चिम तटावरचे दगड तापून निघाले होते आणि समुद्रावरून येणारी खारी हवा ही गरम वाफेसारखी जाणवत होती. आदित्य देशमुखची नजर एखाद्या ससाण्यासारखी तीक्ष्ण झाली होती. तो त्या तटावरच्या प्रत्येक दगडाची आणि त्याच्या लहान होत जाणाऱ्या सावलीची पाहणी करत होता. वेळ निघून जात होती. सूर्याची योग्य स्थिती केवळ काही मिनिटांपुरतीच असणार होती. जर या वेळेत तो दगड सापडला नाही तर त्याला उद्यापर्यंत थांबावं लागणार होतं. त्याची अस्वस्थता वाढत होती, पण त्याने आपले लक्ष विचलित होऊ दिले नाही. तो एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रत्येक दगडाची सावली निरखून पाहत चालला होता. अनेक दगड गोल होते, काहींना विचित्र आकार होते. त्यांच्या सावल्याही वेड्यावाकड्या पडत होत्या.
पण सोन्याच्या विटेसारखी आयताकृती सरळ सावली कुठेच दिसत नव्हती. आणि मग त्याचं लक्ष गेलं. तटाच्या थोडे खालच्या बाजूला, जिथे सहसा कोणाचं लक्ष जाणार नाही, तिथे एक मध्यम आकाराचा साधारण चौकोनी दगड होता. तो इतर दगडांपेक्षा रंगाने थोडा वेगळा, किंचित पिवळसर छटा असलेला होता. आतापर्यंत त्याची सावली इतर दगडांच्या सावल्यांमध्ये मिसळून गेली होती. पण सूर्य बरोबर डोक्यावर येताच त्याची एक लहान पण अगदी सुस्पष्ट आयताकृती सावली त्याच्या पायथ्याशी दिसू लागली. ती सावली अगदी एखाद्या विटेसारखी होती. आदित्यचं हृदय जोरात धडधडले. त्याला तो दगड सापडला होता. तो धावतच त्या दगडाजवळ पोहोचला. त्याने त्या दगडावर हात ठेवला. तो इतर दगडांप्रमाणेच थंड होता. त्याने तो दगड हलवण्याचा प्रयत्न केला, पण तो इंचभरही हलला नाही. किल्ली, हा दगड म्हणजे किल्ली आहे. त्याला कालपुरुषाचे शब्द आठवले. पण ही किल्ली काम कशी करते? त्याने दगडाला दाबून पाहिले, ओढून पाहिले. काहीच फरक पडला नाही. मग त्याने त्या दगडाची अधिक बारकाईने पाहणी केली. तेव्हा त्याच्या लक्षात आले की दगडाच्या खालच्या बाजूला, जिथे ती विटेसारखी सावली पडली होती, तिथे एक अतिशय लहान, बोट जाईल एवढेच एक छिद्र होते. ते इतके कुशलतेने बनवले होते की वरून पाहिल्यास दिसलेच नसते. आदित्यने त्या छिद्रात आपले बोट घातले आणि आतल्या बाजूला दाब दिला. कडाड, धड धड धड. एक मोठा घरघरल्यासारखा आवाज झाला. तो चौकोनी दगड आतल्या बाजूला सरकला आणि त्याच्या जागी एक काळोखं भुयार दिसू लागलं. तो गुप्त दरवाजा उघडला होता. आदित्याने आत डोकावून पाहिले. आत कुबट नमट हवेचा वास येत होता. काही पायऱ्या खाली उतरत होत्या. त्याने आपला मोबाईल टॉर्च सुरू केला आणि श्वास रोखून त्याने आत पाऊल टाकले. पायऱ्या अरुंद आणि निसरड्या होत्या. सुमारे 20-25 पायऱ्या उतरल्यावर तो एका लहानशा दालनात पोहोचला. दालनाच्या मध्यभागी एक दगडी चौथरा होता आणि त्यावर एक धातूची चकती ठेवलेली होती. त्याने ती उचलून पाहिली. ती तांब्याची होती आणि त्यावर एक नकाशा कोरलेला होता. तो नकाशा होता थेट सिंधुदुर्ग या किल्ल्याचा, आणि नकाशात किल्ल्याच्या आतल्या एका विशिष्ट विहिरीवर खूण केलेली होती. तिसरा सुगावा, सिंधुदुर्ग. आदित्यला प्रचंड आनंद झाला. त्याचा मार्ग आता अधिक स्पष्ट होत होता. त्याने ती चकती आपल्या बॅगेत ठेवली आणि तो त्या भुयारातून बाहेर आला. त्याने तो चौकोनी दगड पुन्हा पूर्वीसारखा ढकलून लावला आणि तो गुप्त दरवाजा पुन्हा बंद झाला. त्या रात्री आदित्यच्या मनात विजयाचा आणि समाधानाचा भाव होता. त्याने 2 टप्पे यशस्वीपणे पार केले होते आणि तिसऱ्या टप्प्याची दिशाही निश्चित झाली होती. तो कालपुरुषाची वाट पाहत होता. मध्यरात्री ती गूढ पेटी पुन्हा उघडली आणि कालपुरुषाची आकृती प्रगट झाली. तुझी प्रगती पाहून मला आनंद होत आहे इतिहासकारा. तू केवळ हुशार नाहीस तर धाडसीही आहेस. पण लक्षात ठेव, जसजसा तू सत्याच्या जवळ जाशील तसतसे प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होत जातील. ते केवळ तुझ्या बुद्धीची नाही तर तुझ्या चारित्र्याचीही परीक्षा घेतील. आदित्याने होकारार्थी मान डोलावली. आजची कथा आहे मैत्रीची आणि निष्ठेची. ही कथा आहे शिवाजी महाराजांच्या काळातील 2 मावळ्यांची, जीवा आणि शिवा. जीवा आणि शिवा हे बालपणीचे मित्र होते. दोघेही एकाच गावात वाढले, एकाच तालमीत लढायला शिकले आणि एकत्रच स्वराज्याच्या सेवेत दाखल झाले. त्यांची मैत्री संपूर्ण गडावर प्रसिद्ध होती. ते एकमेकांसाठी प्राण द्यायलाही तयार होते. दोघेही अत्यंत शूर आणि महाराजांवर प्रचंड निष्ठा ठेवणारे होते. त्यांना एका महत्वाच्या मोहिमेवर पाठवण्यात आलं होतं, म्हणजे शत्रूच्या गोठातून स्वराज्याचा एक महत्वाचा खजिना परत आणणे. मोहीम सफल झाली. त्यांनी तो खजिना मिळवला, पण परत येताना एका अरुंद खिंडी शत्रूच्या सैन्याने त्यांना घेरलं. घनघोर लढाई झाली. शत्रूचे सैन्य जास्त होते. लढता लढता जीवाच्या दंडावर एक मोठा वार बसला आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला आता लढणं शक्य नव्हतं. जीवाचा आवाज वेदनेनं, नाही जीवा, तू तू हा खजिना घेऊन गडावर जा. हा खजिना महाराजांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. माझ्या जीवाची पर्वा करू नकोस. कालपुरुष. शिवासमोर एक भयंकर पेच होता. जर तो आपल्या मित्राला, जीवाला वाचवण्यासाठी तिथे थांबला तर ते दोघेही मारले जाणार होते आणि स्वराज्याचा तो मोलाचा खजिना पुन्हा शत्रूच्या हाती लागणार होता. महाराजांचा आणि स्वराज्याचा विश्वासघात झाला असता आणि जर त्याने आपल्या मित्राला तिथेच सोडून खजिना घेऊन पुढे गेला तर त्याची मैत्री पणाला लागली असती.
ज्या मित्रासोबत त्याने जगण्या मरण्याच्या शपथा घेतल्या होत्या त्याला मृत्यूच्या दारी सोडून पळून जाण्याचा कलंक त्याच्या माथी कायमचा लागला असता. मैत्रीचा धर्म आणि स्वराज्याचा धर्म या दोन धर्मांच्या कात्रीत तो सापडला होता. कथा थांबली. कालपुरुषाने आपली नजर आदित्यवर स्थिर केली. सांग आदित्य, शिवाच्या जागी जर तू असतास तर तू काय केलं असतंस? आपल्या जिवलग मित्राला वाचवण्यासाठी स्वराज्याच्या कर्तव्याकडे पाठ फिरवली असतीस की स्वराज्याप्रती निष्ठा दाखवून आपल्या मित्राला मृत्यूच्या दारी सोडून पुढे गेला असतास? हा प्रश्न आधीच्या प्रश्नांपेक्षा अधिक वैयक्तिक होता. इथे केवळ तर्क नव्हते तर भावनाही गुंतल्या होत्या. आदित्याला या प्रश्नाचं उत्तर देताना स्वतःच्या मैत्रीच्या आणि निष्ठेच्या संकल्पना तपासाव्या लागणार होत्या. त्याची खरी कसोटी आता सुरू झाली होती. कालपुरुषाचा प्रश्न एखाद्या जड शिळेप्रमाणे आदित्याच्या छातीवर बसला होता. मैत्री की कर्तव्य हा केवळ दोन शब्दांमधला पर्याय नव्हता, तर दोन जिव्हाळ्याच्या नात्यांमधली निवड होती. एकीकडे होता बालपणापासूनचा सखा, ज्याच्यासोबत रक्ताच्या नात्यापलीकडचे बंध जुळले होते. दुसरीकडे होती मातृभूमी, जिच्या रक्षणाची शपथ घेतली होती, जिच्यासाठी हजारो मावळ्यांनी आपले प्राण अर्पण केले होते. आदित्याने स्वतःला शिवाच्या जागी कल्पून पाहिले. डोळ्यांसमोर त्याला जखमी जीवा दिसू लागला, जो वेदनेने विव्हळत होता आणि तरीही त्याला पुढे जा असे सांगत होता. त्या मित्राला शत्रूच्या क्रूर तलवारींखाली मरण्यासाठी सोडून देणे, या कल्पनेनेच आदित्याच्या अंगावर काटा आला. हे मैत्रीला काळीमा फासणारे कृत्य होते. आयुष्यभर अपराधीपणाच्या भावनेखाली जगावे लागले असते. पण मग त्याला स्वराज्याचा विचार आला. तो खजिना किती महत्वाचा असेल? कदाचित त्यावर शेकडो सैनिकांचे पगार अवलंबून असतील, किंवा एखाद्या मोठ्या योद्धाची तयारी. महाराजांनी आपल्यावर जो विश्वास टाकला होता त्याचे काय? एका व्यक्तीच्या भावनेसाठी स्वराज्याचे नुकसान करणे ही सुद्धा एक प्रकारची गद्दारीच नव्हती का? महाराजांना काय तोंड दाखवले असते? त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले. या प्रश्नाला एकच सरळसोट उत्तर नव्हते. दोन्ही बाजू तितक्याच महत्वाच्या होत्या, पण त्याला निवड करायची होती. शिवा काय विचार करत असेल? आदित्याने विचार केला. तो एक मावळा होता. मावळ्यांसाठी स्वराज्यापेक्षा मोठे काहीही नव्हते. खुद्द शिवाजी महाराजांनी आपला पुत्र संभाजी यांना पन्हाळ्यावर शत्रूच्या वेढ्यात ठेवून स्वतः विशालगडाकडे कूच केली होती. तिथे वैयक्तिक नात्यांपेक्षा स्वराज्यहित मोठे मानले जात होते. आणि जीवा, जखमी जीवा स्वतःच तर शिवाला पुढे जायला सांगत होता. त्याचीही निष्ठा स्वराज्यावरच होती. जर शिवा त्याच्यासाठी तिथे थांबला असता तर तो जीवाच्या बलिदानाचाही अपमान ठरला असता. आदित्याला त्याचे उत्तर सापडले. ते उत्तर देताना त्याच्या हृदयाला वेदना होत होत्या, पण त्याला माहित होते की तेच योग्य होते. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि कालपुरुषाकडे पाहिले. हा माझ्या आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय असेल, तो हळुवारपणे पण ठामपणे म्हणाला. पण शिवाच्या जागी मी असतो तर मी माझ्या मित्राला तिथेच सोडून तो खजिना घेऊन पुढे गेलो असतो. कालपुरुषाच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव बदलले नाहीत. तो शांतपणे ऐकत होता. आदित्य पुढे म्हणाला, हे मैत्रीच्या धर्माच्या विरोधात आहे, हे मला मान्य आहे. माझ्या मित्राला मृत्यूच्या दारात सोडून जाण्याची कल्पनाही असह्य आहे. पण शिवा आणि जीवा हे दोघे केवळ मित्र नव्हते, ते स्वराज्याचे सैनिक होते. आणि एका सैनिकासाठी त्याचे कर्तव्य, त्याची निष्ठा ही कोणत्याही वैयक्तिक नात्यापेक्षा श्रेष्ठ असते. त्यांनी स्वराज्याच्या सेवेची शपथ घेतली होती. त्या खजिन्यावर केवळ त्यांचा हक्क नव्हता, तर संपूर्ण स्वराज्याचा हक्क होता. तिथे थांबून दोघांनीही प्राण गमावले असते आणि मोहीमही फसली असती. या उलट पुढे जाऊन खजिना गडावर पोहोचवणे हे जीवाच्या बलिदानाला दिलेली खरी श्रद्धांजली ठरली असती. त्याने मैत्रीपेक्षा स्वराज्य धर्माला मोठे मानले असते, कारण त्या एका खजिन्यावर कदाचित हजारो जीवांचे भविष्य अवलंबून असेल. आदित्य बोलून थांबला. त्याचे डोळे किंचित पाणवले होते. हा निर्णय तर्काच्या पातळीवर योग्य असला तरी भावनेच्या पातळीवर अत्यंत क्लेशदायक होता. कालपुरुषाची धुसर आकृती काही क्षण शांत राहिली. मग तो बोलू लागला. त्याचा आवाज नेहमीपेक्षा अधिक गंभीर होता. तू पुन्हा एकदा योग्य उत्तर दिले आहेस आदित्य. तू भावनेच्या पुरात वाहून न जाता कर्तव्याची कास धरलीस. एका सैनिकाची, एका नेत्याची हीच खरी ओळख आहे. त्याग, निष्ठेसाठी केलेला त्याग हाच सर्वोच्च धर्म आहे. तू ही परीक्षाही उत्तीर्ण झाला आहेस. आदित्यने डोळे पुसले. त्याला हैसे वाटले. आणि तुझ्या या प्रगल्भ विचारांचे बक्षीस म्हणजे हा घे पुढचा सुगावा. निळ्या प्रकाशाचा एक किरण निघाला आणि आदित्याच्या हातात असलेल्या त्या तांब्याच्या चकतीवर पडला, ज्यावर सिंधुदुर्ग किल्ल्याचा नकाशा होता. त्या नकाशावर जिथे विहिरीचे चिन्ह होते त्या चिन्हाशेजारी काही अक्षरे कोरली गेली. ती अक्षरे होती मासा.
सिंधुदुर्गच्या आत असलेल्या त्या जुन्या विहिरीत जलदेवतेची एक मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या डोळ्यांच्या जागी 2 खडे बसवलेले आहेत, पण एक डोळा रिकामा आहे. विहिरीच्या आतल्या भिंतीवर पाण्याच्या पातळीखाली अनेक जलचरांची चित्रे कोरली आहेत. त्यातील मास्याचं चित्र शोधा. ते चित्र म्हणजे एक कळ आहे. ती कळ दाबल्यास मूर्तीच्या रिकाम्या डोळ्यातून तुला पुढचा संकेत मिळेल. एवढे बोलून कालपुरुष दिसेनासा झाला. पेटीचे झाकण बंद झाले. आदित्य त्या तांब्याच्या चकतीकडे पाहत होता. सिंधुदुर्ग, विहीर आणि मास्याचं चित्र. त्याचा पुढचा मुक्काम ठरला होता. मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला, जो समुद्राच्या मधोमध अभेद्यपणे उभा होता. दुसऱ्या दिवशी आदित्य मालवणला पोहोचला. होडीने प्रवास करून तो सिंधुदुर्ग किल्ल्यात दाखल झाला. तो अथांग किल्ला, त्याचे भव्य बुरुज आणि समुद्राच्या लाटांचा त्यावर सतत होणारा मारा पाहून तो क्षणभर दिपून गेला. त्याने किल्ल्यातील जुन्या जाणत्या लोकांकडून, रक्षकांकडून त्या विशिष्ट विहिरीबद्दल माहिती काढली. अखेरीस त्याला ती विहीर सापडली. ती किल्ल्याच्या एका कोपऱ्यात होती आणि आता वापरात नसल्याने तिच्यावर जाळी मारली होती. आदित्यने परवानगी काढून ती जाळी बाजूला केली आणि आत डोकावले. विहीर खूप खोल होती आणि पाणी बरेच खाली होते. आत अंधार होता. आता सर्वात मोठे आव्हान होते त्या विहिरीत उतरण्याचे. ते धोकादायक होते, पण ज्ञानभंडारासाठी त्याला हा धोका पत्करावाच लागणार होता. त्याने स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने एक मजबूत दोर आणि इतर आवश्यक सामान गोळा केले. सूर्य मावळतीला झुकत होता. आदित्याने आपल्या कमरेला दोर बांधला, डोक्यावर वॉटरप्रूफ टॉर्च लावली आणि तो त्या अंधाऱ्या खोल विहिरीत उतरण्यासाठी तयार झाला. त्याचे मित्र मच्छीमार वर दोर धरून उभे होते. जसजसा तो खाली जात होता तसतसा अंधार आणि गारखा वाढत होता. त्याच्या हृदयाची धडधड त्याला स्पष्ट ऐकू येत होती. कालपुरुषाने सांगितलेली जलदेवतेची मूर्ती आणि ते मास्याचं चित्र त्याला सापडणार होते का, की या अंधाऱ्या विहिरीत त्याच्यासाठी काहीतरी वेगळे संकट वाट पाहत होते. तो हळूहळू पाण्याच्या पातळीजवळ पोहोचला. आता खरी कसोटी सुरू झाली होती. विहिरीच्या आतला गारठा आदित्यच्या हाडांपर्यंत पोहोचत होता. दोराच्या साहाय्याने तो हळूहळू खाली उतरत होता. त्याच्या डोक्यावरील टॉर्चचा प्रकाश त्या अंधाल्या गोल भिंतींवर फिरत होता आणि विचित्र भयाण सावल्या निर्माण करत होता. अखेर त्याचे पाय थंडगार पाण्याला लागले. पाणी त्याच्या छातीपर्यंत आले. आता त्याला कालपुरुषाने सांगितलेली जलदेवतेची मूर्ती आणि ते माशाचं चित्र शोधायचे होते. त्याने टॉर्चचा प्रकाश पाण्याच्या आत फिरवला. विहिरीचे पाणी आश्चर्यकारकपणे स्वच्छ होते. पाण्याच्या आत विहिरीच्या दगडी भिंतींवर शेवाळं आणि लहान वनस्पतींचे साम्राज्य होते. त्याने श्वास रोखून घेतला आणि डुबकी मारली. पाण्याखाली एक वेगळेच जग होते, शांत आणि गूढ. त्याने भिंतींवरून हात फिरवत शोध सुरू केला आणि त्याला ती मूर्ती दिसली. साधारण 3 फूट उंच जलदेवतेची ती दगडी मूर्ती भिंतीतच कोरलेली होती. तिचे डोळे मोठे आणि खोल होते, पण कालपुरुषाने सांगितल्याप्रमाणे उजव्या डोळ्याच्या जागी एक खळगा होता. तिथला खडा गायब होता. आता त्याला शोध होता माशाच्या चित्राचा. त्याने मूर्तीच्या आजूबाजूच्या भिंतींवर टॉर्चचा प्रकाश टाकला. तिथे अनेक जलचरांची चित्रे कोरलेली होती. कासव, खेकडा, साप आणि विविध प्रकारचे मासे. ती कोरीव कामं इतकी जुनी झाली होती की शेवाळ्यामुळे ती नीट दिसत नव्हती. त्याने हाताने शेवाळं बाजूला सारत प्रत्येक चित्र निरखून पाहण्यास सुरुवात केली. त्याला अनेक प्रकारचे मासे दिसले, पण कालपुरुषाने सांगितलेली कळ कोणती हे कसे ओळखणार? त्याने प्रत्येक माशाच्या चित्रावर दाब देऊन पाहण्याचा प्रयत्न केला, पण काहीच झाले नाही. वेळ निघून जात होता आणि पाण्याखाली श्वास रोखून धरणे त्याला अवघड जात होते. तो पुन्हा पाण्याच्या पृष्ठभागावर आला. त्याने जोरजोरात श्वास घेतला आणि पुन्हा खाली डुबकी मारली. यावेळी त्याने अधिक शांतपणे विचार केला. यात नक्कीच काहीतरी वेगळेपण असणार. त्याचे लक्ष एका विशिष्ट माशाच्या चित्राकडे गेले. तिथे इतर सर्व माशांचे तोंड प्रवाहाच्या दिशेने होते, पण हा एकच माशा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तोंड करून कोरलेला होता. विरुद्ध प्रवाह, वेगळा विचार. आदित्याच्या मनात विचार समकला. त्याने त्या उलट्या माशाच्या चित्रावर आपले बोट ठेवले आणि जोर देऊन आत दाबले. खडखड. पाण्याखाली एक मंद घरघरल्यासारखा आवाज झाला. ते माशाचे चित्र म्हणजे खरोखरच एक दगडी कड होती. ती आत दाबली गेली. आदित्याने लगेच जलदेवतेच्या मूर्तीकडे पाहिले. तिच्या उजव्या रिकाम्या डोळ्याच्या खळग्यातून पाण्याच्या बुडबुड्यांचा एक प्रवाह बाहेर आला आणि त्यासोबतच एक लहानशी चमकदार वस्तू बाहेर पडून हळुवारपणे विहिरीच्या तळाशी जाऊन बसली. आदित्याने पटकन खाली जाऊन ती वस्तू उचलली.
ती एक स्फटिकाची अंगठ्याच्या आकाराची लहान मूर्ती होती. ती मूर्ती होती एका सिंहाची. त्याने ती घट्ट मुठीत पकडली आणि पाण्याच्या पृष्ठभागावर आला. वरच्या मित्रांना इशारा करताच त्याने त्याला हळूहळू वर ओढायला सुरुवात केली. थंडीने कुडकुडत आणि पूर्णपणे भिजलेल्या अवस्थेत जेव्हा तो विहिरीबाहेर आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर यशाचे आणि समाधानाचे भाव होते. त्याच्या हातात पुढचा चौथा सुगावा होता, सिंहाची स्फटिक मूर्ती. त्या रात्री आदित्य आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी परतला. त्याने ती सिंहाची स्फटिक मूर्ती टेबलावर ज्ञानपेटिकेसमोर ठेवली. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. या सिंहाच्या मूर्तीचा ज्ञानभांडाराशी काय संबंध असेल? मध्यरात्रीची वेळ झाली. कालपुरुष प्रगट झाला. अत्यंत धाडसी. कालपुरुषाच्या आवाजात कौतुक होते. तू केवळ बुद्धीनेच नाही तर शरीरानेही ही परीक्षा दिली आहेस. तू सत्याच्या अधिक जवळ पोहोचत आहेस. आदित्यने काहीही न बोलता फक्त मान डोलावली. आजची कथा आहे एका महान राजाची आणि त्याच्या दातृत्वाची. कालपुरुष म्हणाला, ही कथा आहे राष्ट्रकूट साम्राज्यातील राजा अमोघवर्ष याची. राजा अमोघवर्ष हा केवळ पराक्रमीच नव्हता तर अत्यंत विद्वान, कलाप्रेमी आणि दानशूर होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखी होती आणि त्याच्या खजिन्यात कधीही कमतरता नव्हती. एके वर्षी राज्यात भयानक दुष्काळ पडला. नद्या आटल्या, जमीन तडकली आणि लोक अन्नाच्या कणाकणासाठी वणवण फिरू लागले. राजाने आपले सर्व धान्याचे कोठार प्रजेसाठी खुले केले, पण दुष्काळ इतका भयंकर होता की तेही अपुरे पडू लागले. राजा अत्यंत दुःखी झाला. त्याने ज्योतिषी आणि विद्वानांना बोलावून या संकटावर उपाय विचारला. तेव्हा एका वृद्ध ऋषींनी सांगितले की राज्यावर आलेले हे संकट दूर करण्यासाठी राजघराण्यातल्या एका व्यक्तीला आपल्या डाव्या हाताच्या करंगळीचे दान देवीला अर्पण करावे लागेल, तरच देवी प्रसन्न होईल आणि पाऊस पडेल. राजाचा आवाज येतो चिंतेत, गुरुदेव, हाच एकमेव उपाय आहे का? ऋषींचा आवाज गंभीरपणे, हो राजन, राज्याच्या कल्याणासाठी राजघराण्याला हा त्याग करावाच लागेल. कालपुरुष हे ऐकून संपूर्ण दरबारात शांतता पसरली. राजाला अनेक राण्या आणि मुलं होती. कोणाच्या करंगळीचे दान द्यायचे हा निर्णय घेणे म्हणजे एका व्यक्तीला कायमचे अपंगत्व देणे होते. राजा आपल्या कुटुंबातील कोणालाही हे दुःख देऊ इच्छित नव्हता. दुसरीकडे हजारो प्रजाजन पाण्याविना आणि अन्नाविना तडफडून मरत होते. त्यांच्या किंकाळ्या राजाला ऐकू येत होत्या. एका व्यक्तीचे अपंगत्व की हजारो लोकांचे प्राण. राजासमोर त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा धर्मसंकट उभे होते. कथा पुन्हा एकदा एका निर्णायक क्षणी थांबली. सांग आदित्य, म्हणून कालपुरुष प्रश्न करतो, एक राजा म्हणून अमोघ वर्षाने काय निर्णय घ्यायला हवा होता? त्याने आपल्या कुटुंबातील कोणाचा बळी द्यायला हवा होता? राणीचा, राजकुमाराचा की स्वतःचा? की हा उपायच अंधश्रद्धा मानून त्याने आपल्या प्रजेला नशिबाच्या हवाली सोडून द्यायला हवे होते? आदित्यसमोर पुन्हा एकदा एक अवघड प्रश्न होता. हा प्रश्न केवळ तर्काचा नव्हता तर त्याग, श्रद्धा आणि नेतृत्वाची परीक्षा पाहणारा होता. एका राजाच्या निर्णयावर हजारो लोकांचे भविष्य अवलंबून होते. कालपुरुषाने विचारलेला प्रश्न आदित्यच्या मनात खोलवर रुतून बसला. एका बाजूला होती हजारो लोकांची तडफड आणि मृत्यूचे तांडव, तर दुसऱ्या बाजूला होती एका व्यक्तीच्या शरीराची इजा. पण ती व्यक्ती सामान्य नव्हती तर राजघराण्यातील होती. आणि त्याहूनही मोठा प्रश्न होता श्रद्धेचा. करंगळी दान दिल्याने पाऊस पडेल हे विज्ञाननिष्ठ मनाला पटणारे नव्हते. आदित्याने विचार केला, जर मी अमोघ वर्षाच्या जागी असतो तर मी याला अंधश्रद्धा मानून नाकारले असते का? कदाचित आजच्या युगात हेच योग्य ठरले असते, पण तो काळ वेगळा होता. त्या काळात लोकांची श्रद्धा हीच त्यांची सर्वात मोठी ताकद होती. जर राजानेच त्यांच्या श्रद्धेला नाकारले असते तर प्रजेचे मनोधैर्य पूर्णपणे खचले असते. राज्यात अराजकता माजली असती. कधी कधी नेत्याला लोकांच्या भावनेचा आणि श्रद्धेचा आदर करावा लागतो, जरी त्याचे विचार वेगळे असले तरीही. मग दुसरा प्रश्न, कोणाचा त्याग? राणीचा? राजकुमाराचा? नाही, राजा आपल्या कुटुंबातील कोणावरही ही जबाबदारी टाकू शकत नाही. ते अन्यायकारक ठरले असते. प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे. त्यांच्या सुखासाठी त्याग करणे हेही त्याचेच कर्तव्य आहे. जर त्याग आवश्यकच असेल
तर तो त्याग करण्याची जबाबदारी सर्वात आधी राजाचीच असली पाहिजे. नेता तोच जो पुढे होऊन संकटाचा पहिला वार स्वतःवर झेलतो. त्याच्या मनात उत्तराची रचना स्पष्ट झाली. त्याने कालपुरुषाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात एक प्रकारची शांतता आणि निश्चय होता. माझ्या मते राजा अमोघ वर्षाने हा उपाय अंधश्रद्धा म्हणून नाकारायला नको होता. त्याने आदित्यने सुरुवात केली. त्या काळात आणि त्या परिस्थितीत प्रजेचे मनोधैर्य टिकवून ठेवणे हे सर्वात महत्वाचे होते. त्यांच्या श्रद्धेचा सन्मान करणे हे राजाचे कर्तव्य होते. जर राजानेच त्यांच्या आशेचा किरण नाकारला असता तर प्रजा निराशेच्या गर्तेत बुडून गेली असती. त्याने एक क्षण थांबून पुढे म्हटले, आणि राहिला प्रश्न त्यागाचा, तर राजा म्हणून तो त्याग करण्याचा पहिला हक्क आणि जबाबदारी स्वतः राजा अमोघ वर्षाचीच होती. त्याने आपल्या कुटुंबातील कोणालाही पुढे न करता स्वतःच्या डाव्या हाताची करंगळी देवीला अर्पण करायला हवी होती. कारण प्रजेचा पिता या नात्याने त्यांच्या रक्षणासाठी कोणताही त्याग करण्याची तयारी ठेवणे हाच खरा राजधर्म आहे. या कृतीने त्याने केवळ आपल्या प्रजेचा विश्वासच जिंकला नसता, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी एक महान आदर्श घालून दिला असता. आदित्यचे बोलणे संपले. त्याने पुन्हा एकदा तर्क आणि भावना यांचा योग्य मेळ घालून आपले उत्तर दिले होते. कालपुरुषाची धूसर आकृती शांतपणे सर्व ऐकत होती. मग त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाची भावना उमटली. अगदी बरोबर इतिहासकारा, तो भारदस्त आवाज घुमला. तू पुन्हा एकदा केवळ उत्तरापर्यंत नाही, तर त्यामागील धर्मापर्यंत पोहोचला आहेस. राजा अमोघ वर्षाने इतिहासात बरोबर हाच निर्णय घेतला होता. त्याने स्वतःच्या करंगळीचे दान दिले आणि इतिहासात तो अतिशय दानी राजा म्हणून अजरामर झाला. योगायोगाने त्यानंतर राज्यात पाऊसही पडला. तो श्रद्धेचा विजय होता की निसर्गाचा खेळ हे काळच जाणे, पण राजाने आपले कर्तव्य निभावले होते. तू ही परीक्षाही उत्तीर्ण झाला आहेस, कालपुरुष म्हणाला. आणि आता तुझ्या पुढच्या प्रवासासाठी हा घे संकेत. निळ्या प्रकाशाचा झोत यावेळी आदित्यच्या हातात असलेल्या त्या स्फटिकाच्या सिंहाच्या मूर्तीवर पडला. ती लहान मूर्ती निळ्या प्रकाशाने उजळून निघाली. जेव्हा प्रकाश नाहीसा झाला तेव्हा आदित्याने पाहिले की त्या सिंहाच्या मूर्तीच्या पायथ्याशी अतिशय सूक्ष्म अक्षरात एक नाव कोरले गेले होते. नाव होते पन्हाळा. पन्हाळगड? आदित्य आश्चर्याने पुटपुटला. हो आदित्य, हो इतिहासकारा. कालपुरुषाचा आवाज त्याला मार्गदर्शन करत होता. पन्हाळगडाच्या 3 दरवाजा नावाच्या प्रवेशद्वारावर आतल्या बाजूला 2 सिंहांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. त्यातील एका सिंहाच्या डोळ्यात एक खळगा आहे. तुझी ही स्फटिकाची मूर्ती त्या खळग्यात बरोबर बसेल. ती तिथे बसवताच तुला पुढचा मार्ग दिसेल. आणि नेहमीप्रमाणे कालपुरुष त्या ज्ञानपेटिकेत विलीन झाला. पन्हाळ्याच्या वाटेवर आदित्यच्या हातात आता 3 ठिकाणे होती: सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग आणि आता पन्हाळगड. हे 3ही किल्ले मराठा साम्राज्याचे मानबिंदू होते. ज्ञानभांडाराचे रहस्य या किल्ल्यांच्या जाळ्यात कुठेतरी दडले होते. त्याच्या हातातली ती लहानशी सिंहाची मूर्ती त्याला खूप मौल्यवान वाटू लागली. ही केवळ एक मूर्ती नव्हती, तर एका मोठ्या रहस्याची किल्ली होती. दुसऱ्या दिवशी आदित्याने कोल्हापूरच्या दिशेने पन्हाळगडाकडे आपला प्रवास सुरू केला. सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगांमधून त्याचा प्रवास सुरू झाला. जसजसा तो पन्हाळगडाच्या जवळ पोहोचत होता तसतशी त्याच्या मनात धाकधूक वाढत होती. तो इतिहासाच्या अशा टप्प्यावर उभा होता जिथे दंतकथा सत्यात उतरत होत्या. पन्हाळगडावर पोहोचल्यावर तो इतिहासात हरवून गेला. त्याने थेट 3 दरवाजा गाठला. तो भव्य दरवाजा आणि त्याचे स्थापत्यशास्त्र पाहून तो थक्क झाला. त्याने आतल्या बाजूला पाहिले आणि हो, तिथे भिंतीवर 2 सिंहांच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या. त्यातील उजव्या बाजूच्या सिंहाच्या डोळ्याची जागा रिकामी होती. तिथे एक छोटा गोल खळगा होता. आदित्याने आजूबाजूला पाहिले. तिथे फारशी वर्दळ नव्हती. त्याने हळूच आपल्या बॅगेतून ती स्फटिकाची सिंहाची मूर्ती काढली. त्याचे हात किंचित थरथरत होते. त्याने ती मूर्ती त्या खळग्यात ठेवली. ती मूर्ती त्या खळग्यात अगदी अचूक बसली, जणू ती त्याच जागेसाठी बनवलेली होती. आणि मूर्ती त्या खळग्यात बसताच एक अनपेक्षित गोष्ट घडली. घर्र
त्या सिंहाच्या प्रतिमेच्या खालचा एक मोठा दगड हळवारपणे मागे सरकू लागला. त्या दगडामागे कोणताही गुप्त मार्ग नव्हता. तिथे होती एक लहानशी पोकळी आणि त्या पोकळीत धुळीने माखलेली एका चांबड्याच्या आवरणात गुंडाळलेली एक वस्तू ठेवलेली होती. आदित्यने श्वास रोखून ती वस्तू बाहेर काढली. त्याने हळुवारपणे ते जुने जीर्ण झालेले चांबड्याचे आवरण उघडले. आतमध्ये एक जुनी लहान खंजीर होती. तिच्या मुठीवर बारीक नक्षीकाम होते आणि तिच्या पात्यावर काहीतरी कोरलेले होते. आदित्यने ते वाचण्याचा प्रयत्न केला. ती एक सांकेतिक लिपी होती जी त्याला ओळखता येत नव्हती, पण त्या लिपीच्या खाली एक चिन्ह कोरलेले होते जे त्याला लगेच ओळखता आले. ते चिन्ह होते एका नागाचे. पन्हाळगडाच्या त्या ऐतिहासिक 3 दरवाजात आदित्यच्या हातात ती प्राचीन खंजीर होती. त्यावर कोरलेले नागाचे चिन्ह आणि ती अज्ञात सांकेतिक लिपी त्याच्या मनात हजारो प्रश्न निर्माण करत होती. हा सुगावा आधीच्या सुगाव्यांपेक्षा खूप वेगळा होता. इथे थेट ठिकाणाचे नाव नव्हते, तर एक प्रतीक आणि एक कोडे होते. त्याने ती खंजीर काळजीपूर्वक आपल्या बॅगेत ठेवली आणि आपल्या मुक्कामावर परतला. त्या रात्री तो त्या खंजिरीवरील लिपी उलगडण्याचा प्रयत्न करत होता. त्याने आपल्यासोबत आणलेल्या प्राचीन लिपींवरील पुस्तकांमध्ये शोध घेतला, पण त्याला काहीच धागादोरा मिळाला नाही. ही लिपी शिलाहार, यादव किंवा मराठाकालीन लिपींपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. त्याला कळून चुकले की या कोड्याचे उत्तर त्याला स्वतःच्या ज्ञानाने नाही, तर कालपुरुषाच्या मदतीनेच मिळणार होते. मध्यरात्र झाली. ज्ञानपेटिका उघडली आणि कालपुरुष प्रकट झाला. त्याने आदित्यच्या टेबलावर ठेवलेल्या खंजिरीकडे एक दृष्टिक्षेप टाकला. तू रहस्याच्या अधिक गंभीर भागात प्रवेश केला आहेस इतिहासकारा. कालपुरुषाच्या आवाजात एक सूचकता होती. आता तुला केवळ ठिकाणे नाही तर संकेत उलगडावी लागतील. तुझ्या हातातली ती खंजीर ज्ञान भांडाराच्या रक्षकांनी बनवली आहे आणि त्यावरील लिपीला सर्पलिपी म्हणतात. सर्पलिपी? आदित्यने आश्चर्याने विचारले. हो, ती केवळ निवडक लोकांनाच ज्ञात होती, पण ती उलगडण्याआधी तुला आजच्या परीक्षेला सामोरे जावे लागेल, कालपुरुष म्हणाला. आजची कथा आहे कलेची, कौशल्याची आणि निवडीची. ही कथा आहे विजयनगर साम्राज्यातील राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारातील. कालपुरुषाने सुरुवात केली. राजा कृष्णदेवराय हे कलेचे मोठे भोक्ते होते. त्यांनी आपल्या राज्यात एका भव्य विष्णू मंदिराच्या उभारणीचे काम सुरू केले. मंदिरातील मुख्य मूर्ती घडवण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यातील 2 सर्वश्रेष्ठ शिल्पकारांना पाचारण केले. एक होता वरदराजन, जो अत्यंत अनुभवी, ज्येष्ठ आणि परंपरेनुसार काम करणारा शिल्पकार होता. त्याची कला अचूक आणि शास्त्रशुद्ध होती. दुसरा होता चैतन्य, एक तरुण, उत्साही आणि नाविन्याची आवड असणारा शिल्पकार. त्याच्या कलेत पारंपरिक नियमांपेक्षा भावना आणि कल्पनाशक्तीला अधिक महत्त्व होते. राजांनी दोघांनाही एकाच आकाराचा दगड दिला आणि 6 महिन्यात विष्णूची मूर्ती घडवण्यास सांगितले. दोघांनीही आपापल्या कार्यशाळेत कामाला सुरुवात केली. 6 महिन्यांनंतर दोन्ही मूर्ती दरबारात राजासमोर सादर करण्यात आल्या. दरबारातील घोषणा, घुमणारा आवाज. महाराजा धीराज कृष्णदेवराय यांच्या समोर शिल्पकार वरदराजन आणि शिल्पकार चैतन्य यांनी घडवलेल्या विष्णूच्या प्रतिमा सादर होत आहेत. कालपुरुष. वरदराजन यांनी घडवलेली मूर्ती ती अद्भुत होती. शिल्पकलेच्या ग्रंथात सांगितलेल्या प्रत्येक नियमाचे पालन केलेले. मूर्तीचे प्रमाण, दागिने, आयुधे, चेहऱ्यावरचे भाव सर्व काही शास्त्रशुद्ध आणि परिपूर्ण होते. ती मूर्ती पाहून कोणीही त्या कलेला नमन केले असते. त्यानंतर चैतन्याने घडवलेली मूर्ती समोर आणण्यात आली. ती मूर्ती नियमांच्या चौकटीत थोडी वेगळी होती. विष्णूच्या चेहऱ्यावर पारंपरिक शांत भावाऐवजी एक मंद, करुणामय स्मित होते, जणू तो भक्ताकडे पाहून हसत असावा. त्याचे डोळे असे घडवले होते की तुम्ही कोणत्याही कोनातून पाहिलेत तरी तो तुमच्याकडेच पाहत आहे असा भास होत असे. मूर्तीच्या प्रभावळीत पारंपरिक चिन्हांसोबत काही नवीन कल्पना वापरल्या होत्या. ती तांत्रिकदृष्ट्या कदाचित वरदराजांच्या मूर्ती इतकी अचूक नसेल, पण तिच्यात एक जिवंतपणा होता. एक अशी ओढ होती की पाहणाऱ्याची नजर हटत नव्हती. राजा कृष्णदेवराय आणि संपूर्ण दरबार संभ्रमात पडला. एका बाजूला होती अनेक वर्षांच्या अनुभवातून सिद्ध झालेली, नियमांना धरून असलेली परिपूर्णता,
तर दुसऱ्या बाजूला होते कल्पनेतून साकारलेली हृदयाला थेट भिडणारी नवनिर्मिती. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रतिष्ठापना करण्यासाठी केवळ एकाच मूर्तीची निवड करायची होती. कथा थांबली. कालपुरुषाने आपला निर्णायक प्रश्न विचारला. सांग आदित्या, राजा कृष्णदेवराय यांनी कोणत्या मूर्तीची निवड करायला हवी होती? परंपरेच्या परिपूर्णतेची की कल्पनेच्या नाविन्याची? एका राजाने कलेचे मूल्यमापन कोणत्या आधारावर करायला हवे? सिद्ध झालेल्या नियमांवर की भविष्याची शक्यता दाखवणाऱ्या प्रयोगांवर? आदित्य पुन्हा एकदा एका बौद्धिक आणि तात्विक पेचात सापडला होता. ही निवड केवळ दोन मूर्त्यांची नव्हती, तर दोन विचारसरणीची होती. त्याचे उत्तर कलेबद्दलची त्याची समज आणि दृष्टिकोन स्पष्ट करणार होते. नागाचा संकेत आणि पुढची दिशा. आदित्यने या प्रश्नावर खोलवर विचार केला. परंपरा विरुद्ध नाविन्य हा संघर्ष प्रत्येक क्षेत्रात असतो. परंपरेत स्थैर्य आणि सिद्धता असते, तर नाविन्यात धोका आणि प्रगतीची शक्यता असते. एक मंदिर, तो विचार करू लागला, ते केवळ दगडी बांधकाम नसते. ते श्रद्धेचे, आशेचे आणि ऊर्जेचे केंद्र असते. तिथे येणाऱ्या भक्ताला मूर्तीमध्ये केवळ दगड नाही तर देव दिसायला हवा. त्याला मूर्तीशी एक भावनिक नाते जोडता यायला हवे. वरदराजांची मूर्ती परिपूर्ण होती, पण ती कदाचित निर्जीव वाटली असती. एक आदर्श पण मानवी भावनांपासून दूर असलेली. या उलट चैतन्याच्या मूर्तीत एक संवाद होता, एक आपलेपणा होता. ते करुणामय स्मित, ते जिवंत डोळे, ते भक्ताला अधिक जवळचे वाटले असते. कला ही नियमांची गुलाम नाही. आदित्यच्या मनात विचार पक्का झाला. नियम कलेला आकार देतात, पण कलेचा आत्मा कल्पनाशक्ती आणि भावनेत असतो. राजाने केवळ आजचा नाही तर येणाऱ्या शेकडो वर्षांचा विचार करायला हवा. कोणती मूर्ती लोकांना शतकानुशतके प्रेरणा देत राहील? त्याने आपले उत्तर निश्चित केले. माझ्या मते राजा कृष्णदेवराय यांनी तरुण शिल्पकार चैतन्य घडवलेल्या मूर्तीची निवड करायला हवी होती. कारण कला ही केवळ तंत्र आणि नियमांचे समुच्चय नाही. तिचे खरे सौंदर्य तिच्यातल्या जिवंतपणात आणि संवाद साधण्याच्या क्षमतेत आहे. वरदराजांची मूर्ती ही भूतकाळातील ज्ञानाचे उत्तम उदाहरण होती, पण चैतन्याची मूर्ती ही भविष्यातील कलेची नांदी होती. मंदिरातील मूर्ती ही केवळ पूजेची वस्तू नसून ती प्रेरणास्त्रोत असायला हवी. चैतन्याच्या मूर्तीतील नाविन्य आणि भावनिक ओलावा भक्तांना देवाशी अधिक सहजपणे जोडू शकला असता. परंपरेचा आदर करणे महत्वाचे आहे, पण कलेची प्रगती नाविन्याच्या स्वीकारातूनच होते. म्हणून राजाने भविष्याचा वेध घेणाऱ्या कलेलाच प्राधान्य द्यायला हवे होते. आदित्यचे उत्तर ऐकून कालपुरुषाची धूसर आकृती काही क्षण स्तब्ध राहिली. मग त्याच्या आवाजात एक ढोल समाधान जाणवले. उत्कृष्ट इतिहासकारा, तू कलेचे मर्म जाणले आहेस. परंपरा ही नदीच्या किनाऱ्यासारखी आहे, जी तिला दिशा देते, पण नाविन्य हे त्या नदीच्या प्रवाहासारखे आहे, जे तिला जिवंत ठेवते. तुझे उत्तर पूर्णपणे योग्य आहे. आदित्याला हायसे वाटले. आणि तुझ्या या कलात्मक दृष्टीचे बक्षीस म्हणजे त्या सर्पलितीचा अर्थ. निळा प्रकाश निघाला आणि त्या खंजिरीवर पडला. खंजिरीवरील ती अनाकलीय सर्पलिपी क्षणभर चमकली. ऐक, कालपुरुषाचा आवाज एखाद्या ऋषीवाणीसारखा वाटू लागला. ती लिपी म्हणते, जिथे सह्याद्रीचा मुकुटमणी निद्रेत आहे त्याच्या कुशीत नागाचा दगड पाणी पितो, आणि त्याखालील नागाचे चिन्ह हे ठिकाण दर्शवते. ते ठिकाण आहे राजगड. राजगड? हो, राजगडाच्या सुवेळा माचीवर एका विशिष्ट ठिकाणी एका मोठ्या दगडाचा आकार झोपलेल्या सिंहासारखा आहे. त्यालाच सह्याद्रीचा मुकुटमणी म्हटले आहे. त्याच्या पायथ्याशी पावसाळ्यात जेव्हा पाणी साठते तेव्हा एक लहान खडक पाण्याच्या आत जातो. त्या खडकावर नागाचे चिन्ह कोरलेले आहे. तोच नागाचा दगड. त्या दगडाखाली तुला पुढचा मार्ग सापडेल. एवढे सांगून कालपुरुष अदृश्य झाला. आदित्यच्या समोर आता पुढचे ध्येय स्पष्ट होते. स्वराज्याची पहिली राजधानी, दुर्गराज राजगड, आणि तिथला तो नागाचा दगड. पण एक अडचण होती. कालपुरुषाच्या सांगण्यानुसार तो दगड तेव्हाच दिसेल जेव्हा तिथे पाणी साठलेले असेल. याचा अर्थ त्याला पावसाळ्याची वाट पाहावी लागणार होती का, की तिथे पोहोचल्यावर त्याला काही वेगळाच मार्ग सापडणार होता? त्याचा प्रवास आता निसर्गाच्या चक्राशीही जोडला गेला होता, ज्यामुळे हे रहस्य अधिकच आव्हानात्मक बनले होते. जिथे सह्याद्रीचा मुकुटमणी निद्रेत आहे त्याच्या कुशीत नागाचा दगड पाणी पितो. कालपुरुषाचे शब्द आदित्यच्या मनात घोळत होते. पुढचे ठिकाण होते दुर्गराज राजगड, पण तिथे पोहोचूनही त्याला निसर्गाच्या कृपेची वाट पाहावी लागणार होती. पावसाळा सुरू व्हायला अजून काही आठवड्यांचा अवधी होता. तोपर्यंत थांबणे म्हणजे वेळेचा अपव्यय होता.
पण घाई करूनही उपयोग नव्हता, कारण पाण्याशिवाय तो नागाचा दगड ओळखणे अशक्य होते. आदित्यने एक वेगळा मार्ग निवडला. त्याने राजगडाकडे प्रस्थान केले, पण सुगावा शोधण्यासाठी नाही, तर अभ्यास करण्यासाठी. त्याने ठरवले की पावसाळा सुरू होईपर्यंत तो राजगडाचा आणि त्याच्या परिसराचा सखोल अभ्यास करेल. तो सुवेळा माचीवर अनेक वेळा जाऊन आला. त्याने त्या झोपलेल्या सिंहासारख्या दिसणाऱ्या खडकाचा परिसर पिंजून काढला. त्याने अनेक दगडांचे आकार, त्यांची रचना आणि संभाव्य जागा नोंदवून ठेवल्या, जेणेकरून पावसाचे पाणी साठल्यावर त्याला नक्की कुठे शोधायचे आहे याचा अंदाज येईल. हे दिवस त्याच्यासाठी संयमाची परीक्षा पाहणारे होते. एका बाजूला ज्ञान भांडाराचे वेध लागले होते आणि दुसऱ्या बाजूला निसर्गापुढे त्याचे काहीच चालत नव्हते. या काळात तो रात्री कालपुरुषाच्या कथा ऐकत होता आणि नवनवीन परीक्षांना सामोरे जात होता. प्रत्येक रात्री तो एक नवीन ज्ञान आणि एक नवीन दृष्टी घेऊन जागा होत असे. अखेरीस एके दिवशी आकाशात काळे ढग जमा झाले. मातीचा सुगंध हवेत पसरला आणि पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडला. आदित्यचा चेहरा आनंदाने उजळला. त्याची प्रतीक्षा संपली होती. त्या रात्री बाहेर पावसाची जोरदार रिपरिप सुरू होती. तंबूवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा रिद्मिकल आवाज येत होता. कालपुरुष प्रगट झाला तेव्हा त्याच्या धुसर आकृतीमागे बाहेरच्या विजांचा लखलखाट दिसत होता, ज्यामुळे वातावरण अधिकच गूढरम्य झाले होते. प्रतीक्षा ही ज्ञानाच्या मार्गातील पहिली पायरी आहे इतिहासकारा, कालपुरुष म्हणाला. तू ती परीक्षा संयमाने पार केलीस. आता तुझा मार्ग मोकळा होईल. पण त्याआधी आजची कथा ऐक. ही कथा आहे एका सेनापतीच्या धर्मसंकटाची. ही गोष्ट आहे पानिपतच्या तिसऱ्या युद्धाच्या वेळची. कालपुरुषाचा आवाज गैद झाला. मराठ्यांचे सैन्य अब्दालीच्या सैन्यासमोर शौर्याने लढत होते. या युद्धात विठ्ठलराव नावाचे एक शूर सरदार आपल्या तुकडीचे नेतृत्व करत होते. त्यांच्या तुकडीला रणांगणाच्या एका महत्त्वाच्या मोर्चावर तैनात केले होते. त्यांच्या बाजूलाच त्यांचे वडील खंडोजी हे देखील आपल्या वेगळ्या तुकडीचे नेतृत्व करत होते. बाप लेक दोघेही एकाच रणांगणात पण वेगवेगळ्या मोर्चांवर लढत होते. युद्ध ऐन भरात आले. अब्दालीच्या सैन्याने एका बाजूने जोरदार हल्ला चढवला आणि खंडोजींची तुकडी अडचणीत सापडली. शत्रूच्या सैन्याने त्यांना चारी बाजूंनी घेरले होते. जर वेळेवर मदत पोचली नाही तर खंडोजी आणि त्यांचे सर्व सैनिक मारले जाणार हे निश्चित होते. विठ्ठलरावांनी आपल्या वडिलांना शत्रूच्या गराड्यात सापडलेले पाहिले. त्यांचे काळजाचा ठोका चुकला. पितृप्रेमाने त्यांचे मन व्याकुळ झाले. त्यांना वाटले की आपली तुकडी घेऊन वडिलांच्या मदतीला धावून जावे, पण त्याच वेळी त्यांचे लक्षात आले की जर त्यांनी आपला मोर्चा सोडला तर मराठ्यांच्या सैन्याची एक बाजू पूर्णपणे उघडी पडली असती. शत्रू त्याच मार्गाने घुसून थेट सदाशिवराव भाऊंच्या मुख्य सैन्यावर हल्ला करू शकला असता. असे झाले असते तर संपूर्ण युद्धाचा निकाल फिरला असता आणि मराठ्यांचा मोठा पराभव निश्चित झाला असता. एका सैनिकाचा आवाज, घाबरून, सरदार, वडील साहेब संकटात आहेत, आपण जायला हवे मदतीला. कालपुरुष. विठ्ठलरावांच्या डोळ्यासमोर एका बाजूला त्यांचे वडील मृत्यूच्या दाढेत दिसत होते आणि दुसऱ्या बाजूला दिसत होता मराठा सैन्याचा संभाव्य सर्वनाश आणि हजारांच्या कत्तली. एका बाजूला होते पुत्रप्रेम आणि रक्ताचे नाते, तर दुसऱ्या बाजूला होते एका सेनापतीचे कर्तव्य आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा. कथा त्या अत्यंत तणावपूर्ण क्षणी थांबली. बाहेर एक वीज कडाडली आणि तिचा प्रकाश क्षणभर तंबूत पसरला. आता तूच सांग आदित्य, कालपुरुषाने आपला भेदक प्रश्न विचारला. त्या रणांगणावर सेनापती विठ्ठलरावांनी कोणता निर्णय घ्यायला हवा होता? आपले पुत्र कर्तव्य पार पाडून वडिलांना वाचवण्यासाठी आपला मोर्चा सोडायला हवा होता, की आपल्या पित्याच्या प्राणांची आहुती देऊन एका सेनापतीचा धर्म पाळून आपला मोर्चा सांभाळायला हवा होता? आदित्य स्तब्ध झाला. हा प्रश्न शिवा आणि जीवाच्या कथेसारखाच होता, पण इथे नात्याचे स्वरूप अधिक जवळचे, अधिक भावनिक होते. मैत्री आणि पितृप्रेम यात फरक होता. एका मुलासाठी आपल्या वडिलांना डोळ्या देखून मरताना पाहणे ही कल्पनाच असह्य होती. तो काय उत्तर देणार होता? त्याच्या उत्तरावर केवळ पुढचा सुगावाच नाही, तर त्याच्या स्वतःच्या मूल्यांचे प्रतिबिंबही दिसणार होते. आदित्याने डोळे मिटले.
त्याच्या डोळ्यासमोर पानिपतचे ते भीषण रणकंदन उभे राहिले. हजारो सैनिक, रक्ताचे पाट आणि त्या गोंधळात अडकलेले एक बाप आणि एक मुलगा. या प्रश्नाचे उत्तरही कर्तव्याच्या बाजूनेच झुकते, त्याचे मन म्हणाले. शिवा आणि जीवाच्या कथेतून मिळालेला बोध इथेही लागू होतो. एका सैनिकासाठी रणांगणावर वैयक्तिक नातेसंबंधांपेक्षा सैन्याचे हित, देशाचे हित मोठे असते. विठ्ठलराव हे केवळ एक पुत्र नव्हते, तर एक सेनापती होते. त्यांच्या एका निर्णयावर हजारो सैनिकांचे आणि एका युद्धाचे भवितव्य अवलंबून होते. म्हणून मैत्रीच्या कथेसारखेच आजच्याही कथेतून मला एक साधारण संदेश मिळतो की सार्वत्रिक कल्याणासाठी कधीही वैयक्तिक भावना मागे टाकायला हव्यात. माझे उत्तर तेच आहे जे एका खऱ्या सैनिकाचे असायला हवे. आदित्याने शांत पण दृढ आवाजात उत्तर दिले. सेनापती विठ्ठलरावांनी आपला मोर्चा सोडायला नको होता. त्यांनी आपल्या वडिलांच्या प्राणांपेक्षा एका सेनापतीच्या धर्माला आणि कर्तव्याला मोठे मानायला हवे होते. यामागे तुझा तर्क काय? कालपुरुषाने विचारले. कारण रणांगणावर उतरताना प्रत्येक सैनिक आपला जीव आणि आपली वैयक्तिक नाती सीमेवरच सोडून येतो. तिथे तो केवळ एक योद्धा असतो. विठ्ठलरावांचे वडील खंडोजी हे देखील एक सैनिकच होते. त्यांनाही हेच अपेक्षित असते की त्यांच्या मुलाने वैयक्तिक भावनेच्या आहारी न जाता आपले कर्तव्य बजावावे. आपल्यामुळे जर स्वराज्याचे नुकसान झाले तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली नसते. त्यामुळे पित्याच्या प्राणांचे बलिदान देऊनही आपल्या तुकडीचे आणि मुख्य सैन्याचे रक्षण करणे हेच विठ्ठलरावांचे त्या क्षणीचे परम कर्तव्य होते. तो निर्णय त्यांच्यासाठी आयुष्यभराची वेदना देणारा ठरला असता, पण इतिहासाने त्यांना एक कर्तव्यनिष्ठ सेनापती म्हणून कायम लक्षात ठेवले असते. आदित्याचे उत्तर ऐकून कालपुरुष काही क्षण शांत राहिला. त्याच्या धुसर चेहऱ्यावर एक प्रकारचे गंभीर समाधान होते. तू पुन्हा एकदा योग्य मार्गावर आहेस आदित्य. भावनांच्या वादळातही कर्तव्याचा दीपस्तंभ कसा स्थिर ठेवावा हे तू जाणतोस. तुझे उत्तर योग्य आहे. आदित्याला दिलासा मिळाला. पाऊस सुरू झाला आहे. तुझी प्रतीक्षा संपली आहे, कालपुरुष म्हणाला. आता पुढचा संकेत मिळवण्याची वेळ आली आहे. यासाठी मी तुला कोणतीही नवीन खूण देणार नाही, कारण खूण तुझ्याकडे आधीच आहे. राजगडावरचा तो नागाचा दगडच तुला पुढचा मार्ग दाखवेल. एवढे बोलून कालपुरुष अदृश्य झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी पावसाची रिमझिम सुरू असतानाच आदित्य राजगडाच्या दिशेने निघाला. त्याचे मन उत्साहाने आणि धाकधुकीने भरले होते. तो सुवेळा माचीवर त्या झोपलेल्या सिंहासारख्या दिसणाऱ्या खडकाजवळ पोहोचला. पहिल्याच पावसामुळे खडकांच्या खोबणीनात आणि आजूबाजूच्या खड्ड्यांमध्ये पाणी साठले होते. आदित्याने आपल्या नोंदीनुसार संभाव्य जागा शोधायला सुरुवात केली आणि त्याला तो दिसला. एका छोट्याशा डबक्यात जिथे पाणी साठले होते तिथे एक काळाशार दगड पाण्याखाली गेला होता. पाण्यामुळे तो अधिकच काळा आणि गुळगुळीत दिसत होता. आदित्याने पाण्यात हात घालून त्या दगडावरून शेवाळ आणि माती बाजूला केली आणि त्यावर कोरलेले ते चिन्ह स्पष्ट दिसत होते, एका फणा काढलेल्या नागाचे. त्याला तो नागाचा दगड सापडला होता. त्याने पूर्ण शक्तीनिशी तो दगड बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला. तो प्रचंड जड होता, पण अनेक प्रयत्नानंतर तो दगड घर्र असा आवाज करत थोडासा बाजूला सरकला. त्या दगडाखाली एक छोटीशी दगडी पोकळी होती आणि त्या पोकळीत एक तांब्याची लहानशी डबी ठेवलेली होती. आदित्याने ती डबी उचलली. तिचे झाकण गंजले होते. त्याने कष्टाने ते उघडले. आतमध्ये रेशमी कापडात गुंडाळलेली एक वस्तू होती. त्याने ते रेशमी कापड उघडले. आतमध्ये एक जुना पिवळा पडलेला भुर्जपत्राचा तुकडा होता आणि त्यावर काहीतरी लिहिले होते. ती एक कविता होती, एक कोडे होते. जिथे सागराचा स्वामी निद्रेत पहुडला, त्याच्या नाभीतून उगम पावे ज्ञानाचा झरा. त्या झऱ्याच्या मुखाशी आहे एक गुंफा, तिच्या रक्षणाला उभा आहे सह्याद्रीचा पहारा. या कोड्याचा अर्थ काय? सागराचा स्वामी, त्याच्या नाभीतून उगम पावणारा झरा. आदित्यच्या समोर आता एक नवीन, अधिक काव्यात्मक आणि गूढ आव्हान उभे होते. जिथे सागराचा स्वामी निद्रेत पहुडला, त्याच्या नाभीतून उगम पावे ज्ञानाचा झरा. राजगडाच्या त्या थंडगार आणि दमट वातावरणात आदित्याच्या हातात ते प्राचीन भुर्जपत्र होते आणि त्यावर लिहिलेले ते कोडे त्याच्या मनात प्रतिध्वनित होत होते. हे कोडे आधीच्या संकेतांपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. यात थेट ठिकाणाचा उल्लेख नव्हता, तर रूपकात्मक भाषा वापरली होती. तो त्या रात्री आपल्या मुक्कामी परतला. त्याचे संपूर्ण लक्ष त्या कोड्याचा अर्थ लावण्यावर केंद्रित झाले होते. सागराचा स्वामी. आदित्य विचार करू लागला. समुद्राचा देव, वरुण, की पुराणातील कोणी विशेष व्यक्ती, विष्णू.
शेषशाही विष्णू सागरातच निद्रा घेतात. त्याच्या डोक्यात एक विचार चमकला. शेषशाही विष्णू, निद्रेत पहुडलेला सागराचा स्वामी. त्याला आठवले, महाराष्ट्रात अशा अनेक मूर्ती आहेत, पण कोणती मूर्ती इतकी प्रसिद्ध आहे की तिचा उल्लेख ज्ञानभांडाराच्या कोड्यात येईल? त्याच्या नाभीतून उगम पावे ज्ञानाचा झरा. विष्णूच्या नाभीतून तर ब्रह्मदेव उत्पन्न झाले, ज्यांच्याकडून ज्ञानाची निर्मिती झाली. मग ज्ञानाचा झरा म्हणजे काय? एखादी नदी की एखादी गाव? त्याने आपले महाराष्ट्राचे इतिहासाचे आणि भूगोलाचे ज्ञान पणाला लावले. तो नकाशा घेऊन बसला. शेषशाही विष्णूची मूर्ती आणि तिच्या जवळून उगम पावणारी नदी. आणि मग त्याला तो दुवा सापडला. हरिहरेश्वर, कोकण किनाऱ्यावरील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. तिथे ब्रह्मगिरी पर्वतामधून सावित्री नदी उगम पावते. स्थानिक लोककथेनुसार विष्णूने इथेच ब्रह्मदेवाला ज्ञानाचे वरदान दिले. आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे हरिहरेश्वरच्या जवळच समुद्राच्या लाटांनी तयार झालेल्या नैसर्गिक गुंफा आहेत. त्या झऱ्याच्या मुखाशी आहे एक गुंफा. तिच्या रक्षणाला उभा आहे सह्याद्रीचा पहारा. हे सर्व दुवे जुळत होते. सागराचा स्वामी म्हणजे हरिहरेश्वरचे मंदिर, ज्ञानाचा झरा म्हणजे सावित्री नदी, आणि गुंफा म्हणजे तिथल्या नैसर्गिक गुहा, आणि सह्याद्री तर संपूर्ण कोकणचा पहारेकरी आहेच. त्याला कोड्याचे उत्तर सापडले होते. पुढचे ठिकाण होते हरिहरेश्वर. त्या रात्री आदित्य खूप उत्साहात होता. त्याने एक अत्यंत कठीण कोडे सोडवले होते. कालपुरुषाच्या आगमनाची तो आतुरतेने वाट पाहत होता. मध्यरात्री कालपुरुष प्रकट झाला. त्याने आदित्यच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहिला. तुझ्या चेहऱ्यावरचे तेच सांगत आहे की तू कोड्याच्या मुळापर्यंत पोहोचला आहेस. इतिहासकारा, तुमच्या कथांमधूनच मला विचार करण्याची नवी दिशा मिळत आहे, आदित्य नम्रपणे म्हणाला. तर मग आजची कथा ऐक, कालपुरुष म्हणाला. ही कथा आहे व्यापाराची, शब्दाची आणि नीतिमत्तेची. ही कथा आहे सुरतच्या बंदरात, जेव्हा इंग्रज आणि पोर्तुगीज भारतात व्यापारासाठी जम बसवत होते. लखुभाई शेठ नावाचे एक मोठे आणि प्रामाणिक गुजराती व्यापारी होते. त्यांचा कापडाचा व्यापार होता आणि त्यांचा शब्द म्हणजे कायदा मानला जात असे. एकदा मिस्टर अँडरसन नावाच्या एका इंग्रज व्यापाऱ्याने लखुभाईंकडून मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करण्याचा तोंडी सौदा केला. त्यावेळच्या बाजारभावानुसार किंमत ठरली आणि एका महिन्यानंतर कापूस जहाजाने इंग्लंडला पाठवायचा असे ठरले. परंतु त्या एका महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव अचानक गगनाला भिडले. दुष्काळ आणि युद्धाच्या परिस्थितीमुळे कापसाची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. आता जर लखुभाईंनी ठरलेल्या जुन्या भावाने कापूस अँडरसनला विकला तर त्यांचे प्रचंड मोठे नुकसान होणार होते. याचवेळी एका पोर्तुगीज व्यापाऱ्याने लखुभाईंना नवीन वाढलेल्या भावाने तोच कापूस विकत घेण्याची ऑफर दिली. या नवीन सौद्यात लखुभाईंना दुप्पट फायदा होणार होता. लखुभाईंचा मुनीम, काळजीने, शेठजी, आपण अँडरसन साहेबांशी केलेला सौदा तोडून टाकूया. आपला काहीही लेखी करार झालेला नाही. हा नवीन सौदा केल्यास आपला खूप फायदा होईल. जुना सौदा केल्यास आपण देशोधडीला लागू. कालपुरुष. लखुभाई शेठ एका मोठ्या द्विधा मनस्थितीत सापडले. एका बाजूला होता त्यांचा तोंडी दिलेला शब्द आणि अनेक वर्षांची प्रामाणिक व्यापारी म्हणून असलेली प्रतिष्ठा. जर त्यांनी अँडरसनशी केलेला सौदा पाळला तर त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार होते. कदाचित त्यांचा व्यापारही धोक्यात आला असता. दुसऱ्या बाजूला होता प्रचंड मोठा फायदा आणि आर्थिक सुरक्षितता, पण त्यासाठी त्यांना आपला शब्द मोडावा लागणार होता आणि एका व्यापाऱ्याचा विश्वासघात करावा लागणार होता. अँडरसनकडे कोणताही लेखी पुरावा नसल्याने कायद्याने ते काहीच करू शकत नव्हते. कथा नेहमीप्रमाणे एका नाजूक वळणावर थांबली. सांग आदित्य, कालपुरुषाने प्रश्न केला. एक व्यापारी म्हणून लखुभाई शेठ यांनी काय करायला हवे होते? आपल्या व्यवसायाला वाचवण्यासाठी आणि प्रचंड नफा मिळवण्यासाठी आपला तोंडी सौदा मोडून नवीन सौदा करायला हवा होता, की प्रचंड नुकसान सोसूनही केवळ दिलेल्या शब्दासाठी आपला पहिला सौदा पूर्ण करायला हवा होता? व्यापाराच्या जगात नफा महत्वाचा की नीतिमत्ता? आदित्य समोर आता व्यावसायिक नीतिमत्तेचा म्हणजेच बिझनेस एथिक्सचा प्रश्न होता. हा प्रश्न आजही तितकाच समर्पक होता जितका त्या काळी होता. त्याचे उत्तर त्याचे व्यापाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठरवणार होते. आदित्यने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले. या प्रश्नाबद्दल त्याचे विचार अगदी स्पष्ट होते. माझ्या मते लखुभाई शेठ यांनी आपले वचन पाळून मिस्टर अँडरसन यांच्याशीच सौदा पूर्ण केला असता. मग त्यात त्यांचे कितीही नुकसान झाले असते तरी, तो ठामपणे म्हणाला. पण त्यात त्यांचा व्यापार बुडू शकला असता. कालपुरुषाने प्रतिप्रश्न केला.
व्यापाराचा पहिला नियम नफा कमावणे हा नाही का? नाही, आदित्य म्हणाला. व्यापाराचा पहिला नियम आहे विश्वास निर्माण करणे. नफा आणि तोटा हे व्यापाराचे अविभाज्य भाग आहेत. ते येतात आणि जातात, पण एकदा का विश्वास आणि प्रतिष्ठा गमावली की ती परत मिळवणे जवळजवळ अशक्य असते. लखुबाईंनी जर आपला शब्द मोडला असता तर त्यांना त्या एका सौद्यात प्रचंड फायदा झाला असता, पण बाजारात त्यांची पत कायमची संपली असती. कुणीही त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवला नसता. याउलट नुकसान सोसूनही आपला शब्द पाळल्याने त्यांची प्रतिष्ठा केवळ टिकली नसती, तर ती द्विगुणित झाली असती. अँडरसन सारख्या परदेशी व्यापाऱ्यांमध्ये त्यांचा लौकिक वाढला असता, ज्यामुळे भविष्यात त्यांना अधिक मोठे आणि चांगले सौदे मिळाले असते. त्यामुळे तात्पुरत्या फायद्यासाठी कायमची प्रतिष्ठा गमावणे हा शहाणपणाचा सौदा नाही. नीतिमत्ता हीच व्यापारातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. आदित्यचे तर्कशुद्ध आणि मूल्यांवर आधारित उत्तर ऐकून कालपुरुष प्रभावित झाला. उत्तम, तू व्यापाराचे खरे मर्म जाणले आहेस इतिहासकारा. विश्वास हा कोणत्याही नाण्यापेक्षा अधिक मौल्यवान असतो. तुझे उत्तर पूर्णपणे योग्य आहे. आदित्यने सुटकेचा निश्वास सोडला. तू आतापर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये यशस्वी झाला आहेस, कालपुरुष म्हणाला. तुझा पुढचा प्रवास हरिहरेश्वरच्या दिशेने आहे हे तू आधीच ओळखले आहेस. पण त्या गुंफेत प्रवेश करण्यापूर्वी तुला एका गोष्टीची गरज लागेल. एक निळा प्रकाश चमकला आणि आदित्यच्या टेबलावर ठेवलेल्या त्या नागाच्या खंजिरीवर पडला. हरिहरेश्वरच्या त्या गुंफेचे तोंड एका विशिष्ट प्रकारच्या वेलींनी आणि वनस्पतींनी बंद केलेले आहे. कालपुरुषाने मार्गदर्शन केले. त्या वनस्पती साध्या शस्त्राने तुटत नाहीत, पण तुझ्या हातातली ही नागाची खंजीर त्या वनस्पतींना सहज कापू शकते. ही खंजीर केवळ एक सुगावा नव्हता, तर एक साधनही होते. एवढे बोलून कालपुरुष अदृश्य झाला. आदित्यच्या डोळ्यात एक नवी चमक आली. त्याला आता कळले की प्रत्येक सुगावा हा पुढच्या रहस्याची किल्ली कशी आहे. त्याच्या हातात आता कोडे होते, ठिकाण होते आणि तिथे प्रवेश करण्याचे साधनही होते. त्याने आपली बॅग भरली. त्याचा पुढचा प्रवास सुरू झाला होता, गूढ आणि पवित्र अशा हरिहरेश्वरच्या दिशेने, जिथे समुद्राच्या लाटा आणि सह्याद्रीच्या कडांच्या मधोमध ज्ञानभांडाराचे पुढचे रहस्य त्याची वाट पाहत होते.